अल अ, अ, मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर, संचालक संबोधी करिअर अकॅडमी, संबोधी आय-एस अकॅडमी, मुंबई, ठाणे. अ, आज आज 10 जानेवारी 2021 आणि आपण आपला जो अ, महा अस क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, अ, आद्य भारतीय मुस्लिम शिक्षिका आणि ज्यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं, अशा फातिमा शेख, अ, आणि त्यासोबतच ज्यांनी शिवरायांना घडवलं आणि हा महाराष्ट्र घडण्यासाठी जे एक खूप मोठं एक 2 योगदान दिलं, अशा अ, राजमाता जिजाऊ माँसाहेब या सगळ्या महामातांना, वंदनीय महामातांना सर्वप्रथम अ, अ, मी विनम्र अभिवादन करतो. कारण यांच्याच जयंतीनिमित्त आपण हा एक 10 दिवसांचा खरं तर प्रोग्राम जो आहे, एक वर्कशॉप जो आहे, स्पर्धा परीक्षा वर्कशॉप स्पेसिफिकली यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेस, एम-पी-एस-सी स्टेट सर्व्हिसेस आणि इतर ज्या काही केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या परीक्षा आहेत, यांना फायदेशीर व्हावा असा एक आपण हा 10 दिवसांचा वर्कशॉप सुरू केलेला होता. अ, गेल्याच 15 वर्षापासून प्रशासक बनो अभियान याच्या माध्यमातून मी स्वतः माझं संपूर्ण करियर बाजूला ठेवून, म्हणजे मी आता मास्टर आहे फुल टाईम तुमच्यासमोर, परंतु मी आता कुठेतरी माझे जेवढेही बॅचमेट्स आहेत, कारण मी 2002 ला माझी पहिली प्रिलिम्स दिली. पहिली मेन्स मी यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेसची 2004 ला दिली. सेंट्रल पोलीस फोर्सेस थ्रू सुद्धा मी यशस्वी झालेलो होतो. आणि नंतर एक वेगळं वैचारिक भूमिका घेऊन अ, महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस काहीच मार्गदर्शन नसायचं विद्यार्थ्यांना. आम्ही स्वतः 1-2 वर्ष भटकलेलो आहोत मार्गदर्शनासाठी. आय बिलॉन्ग टू नागपूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आणि ज्यावेळेस इंजिनिअरिंग झालं, तर त्याच्यानंतर मला स्वतःला गाईडन्स नव्हतं मिळालं. आणि एक फार वेगळ्या पद्धतीचं एक मागासलेपण या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस होतं आमच्या पिरियडमध्ये. साधारणतः 2000 म्हणजे 2005 पर्यंत हे 5-6 पर्यंत हे एक स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत आणि दॅट टू यू-पी-एस-सीच्या बाबतीत एक मागासलेपण होतं. आणि आपल्या देशामध्ये 2 गोष्टी चालतात. एक आहे अहेरे आणि दुसरा एक नाहिरे वर्ग, म्हणजे हॅव्हज एंड हॅव्स नॉट. आणि मला असं वाटायचं, की जे हॅव्हज आहेत त्यांच्याकडे तर सगळं आहेत, परंतु जे हॅव्स नॉट आहेत, म्हणजे ज्यांचे जे नाहिरे वर्ग आहे, त्याचं प्रतिनिधित्व या देशामध्ये सर्व्हिसेसमध्ये असायला पाहिजे. आणि त्या उद्देशातून एक महापुरुषांच्या विचारधारेला समर्पित होऊन मी माझं एक प्रशासक बना अभियान, ज्यावेळेस मी पहिली मेन्स दिली 2004 ला यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेसची, तर त्यावेळेस माझ्या तालुक्यामधून सुरू केलं. ते अनऑफिशियल होतं. ऑफिशियली ह्या सगळ्या गोष्टी मी मुंबईमधून सुरू केल्या. मुंबईमध्ये आल्यानंतर एक परिस्थिती बघितली, की इथे जे विद्यार्थी असतात, इथल्या विद्यार्थ्यांचा कल हा जास्तीत जास्त प्रायव्हेट जॉब्सकडे आहे. इथे विद्यार्थी हुशार आहेत, शिकतायत. कोकणातून खूप मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थी येतो. परंतु त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस काय, स्टेट सर्व्हिसेस काय किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स काय असतात, हे माहिती नव्हतं. आणि एका वेगळ्या वैचारिक भूमिकेतून, एका वेगळ्या सामाजिक बांधिलकीतून अ, हे एक अभियान इथे मी फुल टाईम सुरू केलं आणि नंतर माझं सगळंच बाजूला राहून गेलं. परंतु या अभियानाच्या माध्यमातून मुंबईसारख्या ठिकाणी, ज्याला मी एक डेझर्ट प्लेस म्हणतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या संदर्भात, वाळवंट, की ज्या ठिकाणी विद्यार्थी ग्रॅज्युएट तर होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, वेगवेगळे कोर्सेस करतात, परंतु स्पर्धा परीक्षांकडे वळत नाही. तर तशा ठिकाणाहून आपला डॉक्टर प्रवीण मुंडे, हा फर्स्ट अटेम्प्टमध्ये आय-पी-एस झाला. 2008-9 ला त्यांनी माझ्याकडे संपूर्ण यू-पी-एस-सीचं मार्गदर्शन घेतलेलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर रामदास भिसे के-एम हॉस्पिटलमधून त्याचं एम-बी-बी-एस झालं. तो सुद्धा काळाचुकीच्या ब्रँचला होता. ज्याच्याबद्दल जिथे मॅडमनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. काही दिवस, काही लेक्चर्स त्यांनी घेतलेले होते. आणि तो सुद्धा सेकंड अटेम्प्टमध्ये इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेसला सिलेक्ट झाला 2015-16 च्याच बॅचमध्ये. आणि जय वाघमारे, खारघरचाच विद्यार्थी, जो आय-आय-टी, आय-आय-एम सारख्या इन्स्टिट्यूशन्समधून शिकला, तो सुद्धा आपल्या इथून फर्स्ट अटेम्प्टमध्ये आय-आर-एस झाला कस्टम्सला. आणि तो आता मुंबईमध्येच सध्या आता त्याची रिसेंटली ट्रान्सफर झाली, जो डेप्युटी कमिशनर आहे कस्टम्स अँड एक्साईजला. तर असे बरेचसे विद्यार्थी आहेत. मागच्या संडेला ज्या लोकांनी हे सेशन अटेंड केलं, त्यांनी बघितलंय की संबोधी करिअर अकॅडमीमधून प्रॉपरली कोचिंग करून ज्ञानदा पवार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झाली ओरिएंटल इन्शुरन्सला. दीपाली डोंगरे, अकोल्याची विद्यार्थिनी, ही सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये डायरेक्टली मॅनेजर या पदावरती क्वालिफाय झाली. मुरलीधर बांडे, हे असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स डिपार्टमेंटला सध्या कार्यरत आहे. या 3 विद्यार्थ्यांचं मागच्याच संडेला बऱ्याचशा लोकांनी लेक्चर अटेंड केलं. आणि या 10 दिवसाच्या फाउंडेशन कोर्समध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत,
तर ते माझं रेग्युलर लेक्चर जे आहेत वेगवेगळ्या विषयांवरती ते ऐकत आहे. याचीच ही पुढची कडी आणि प्रशासक बना अभियानाच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण काय करत असतो, की जे काही आपले महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, अ, पंजाबराव देशमुख असतील, या सगळ्यांच्या अ, आणि या सगळ्या वंदनीय महामाता, तर यांच्या जयंतीप्रित्यर्थ मी रचनात्मक आणि विधायक कार्यक्रम राबवण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि हे संबोधीचं वैशिष्ट्य आहे. आणि अशाच माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी मी स्वतः जात असतो. कार्यक्रम आपले होत असतात आणि शेकडो कार्यक्रम जे आहेत असे आपले झालेले आहेत. इतरांनी आयोजित केलेले आणि संबोधीच्या माध्यमातून आयोजित झालेले. तर आता मी जास्त बोलत नाही. या ठिकाणी आज आपल्यासमोर याच 10 दिवसाचा जो प्रोग्राम होता त्यातलं एक महत्त्वाचं सेशन ज्याच्यामध्ये स्पेशली काही विद्यार्थ्यांनी वेगळं त्याच्यासाठी नोंदणी केली होती. तर याच सेशनमध्ये आज आपल्यासमोर या ठिकाणी स्वाती सुर्वे मॅडम आहेत. स्वाती सुर्वे ज्या आहेत या सध्या 2016च्या बॅचच्या 2016च्या बॅचच्या इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत आणि सध्या त्या डेप्युटी कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स आहेत. म्हणजे जी इक्विव्हॅलंट टू डेप्युटी कमिशनर. ओके, डेप्युटी कमिशनर हे पद जे असतं, सो डेप्युटी त्याच्याबद्दल बोलतीलच. ओके. तर डेप्युटी कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट आणि फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्या. नेव्हीचं जे म्हणजे डिफेन्सचं एक महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी. मुंबईमधूनच त्यांचं मला वाटतं संपूर्ण शिक्षण झालं. ओके. इफ आय एम नॉट रॉंग. ओके. करेक्ट मुंबई आणि सर. खारघरच्या राहणाऱ्या आहेत त्या बेसिकली. सो खारघरचे माझे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर एक आणि खारघरवरून खरोखरच चांगले रिझल्ट निघतायत. खारघर आणि बेलापूर. कारण माझा जयेश सुद्धा खारघर, बेलापूर तिथलाच आहे आणि तो सुद्धा आपल्या इथून फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाला. सो खारघरच्या विद्यार्थ्यांना किंवा नवी मुंबईत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे ती, की तुमच्या त्या भागामधून चांगले विद्यार्थी-विद्यार्थिनी हे खूप चांगले यू-पी-एस-सी थ्रू रिझल्ट्स काढतायत. त्यांचं बी-कॉम बेसिक डिग्री त्यांची बी-कॉम आहे आणि त्याच्यानंतर एम-ए सोशिओलॉजी केलं त्यांनी. अ, रोशन कांबळे जे नंतरचे ऑफिसर्स जॉइन होणार आहेत आणि स्वाती सुर्वे हे दोघंही पती-पत्नी आहेत. हे दोघंही म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना बोललो होतो, की कपल ऑफिसर्स असा एक कार्यक्रम आपण एक चालू करतोय, ज्याच्यामध्ये आणि त्यातले पहिले कपल तुम्ही असणार आहात, स्वाती आणि रोशन. थँक यू सर. हा मान भेटला. म्हणजे पहिले कपल तुम्ही आहात. त्याच्यानंतर आणखी काही सीनियर लेव्हलचे ऑफिसर्स आपण बोलावणार आहोत. साधारणतः प्रत्येक महिन्यात किंवा प्रत्येक 15 दिवसात तो कार्यक्रम आपण घेणार आहोत. आणि मला खूप छान वाटतं, की आजच्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे, अ, आपल्या वंदनीय मातांवरती हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये महिला अधिकाऱ्यांनी गाईडन्स करावं. ज्यांनी यू-पी-एस-सी क्वालिफाय केलेली आहे. ही खरं तर या सगळ्या मुलींसाठी आणि सगळ्या संपूर्ण मुलांसाठी सुद्धा खरं तर एक खूप चांगली संधी आहे. याच्यातून प्रेरणा घेऊन नक्कीच हे विद्यार्थी काहीतरी डिसाईड करतील स्वतःच्या भविष्याबद्दल. सो मी ज्यावेळेस एस-आय-सी-ला म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियर या ठिकाणी मी स्वतः 2006 ला विद्यार्थी म्हणून आलो आणि माझे बरेचसे अनुभव होते स्वतःचे टीचिंगचे, मेन्सचे अनुभव होते. कारण 4 ची मेन्स दिली मी, 6 ची मेन्स दिली आणि त्याच्या आधीचा यू-पी-एस-सीचा इंटरव्ह्यूचा अनुभव आणि त्याच्यामुळे मी तिथे शिकवायला लागलो होतो. तर मला वाटतं 2008-9च्या बॅचला स्वाती आणि रोशन दोघेही त्या बॅचला स्टुडंट होते आणि त्या बॅचमध्ये मी जवळपास म्हणजे मी 2007 ते 2012-13 पर्यंत एस-आय-सीच्या अनेक बॅचेसला शिकवलं. तर अनेक विद्यार्थी पर्सनली नंतर ओळख व्हायची, इंटरॅक्शन व्हायचं आणि हे दोघंही फार सिन्सिअरली तयारी करणारे अतिशय डेडिकेटेड आणि सायलेंट किलर्स होते दोघंही जण. म्हणजे शांतपणे आपला अभ्यास करायचा. कुठल्याही काही याच्यामध्ये पडायचं नाही आणि खूप छान की एक-एक हे करत एक-एक मंजिल पार करते हुए दोनों ने बिल्कुल अपना जो पद है वो कायम किया है. मला जे माहिती आहे, मला वाटतं स्वाती तुम्ही एल-आय-सीची पण एक्झाम क्वालिफाय केली होती? मला सर, वाटतं येस सर. इन फॅक्ट दिस इज माय 5th गव्हर्नमेंट जॉब सर. हां, त्याच्यानंतर एस-बी-आय पी-ओ सुद्धा तुम्ही क्वालिफाय केली होती, राइट? सर कॅनडा पीओ, कॅनडा. Yes, Canara, yes. हो सर. And then after MPSC and MPSC State Services CAFO, Chief Accountant and Finance Officer in the same year हो prior सर. to your UPSC position, okay? येस सर. येस. And in the same year you qualified येस. this UPSC Civil Services examination. येस सर. येस. सो मित्रांनो खूप चांगलं बॅकग्राऊंड आहे. संघर्ष आहे. अनेक लोकांना
थोडासा जास्त संघर्ष करावा लागतो. काही लोकांचं कमी संघर्षामध्ये होऊन जातो. आता इथे तुम्ही जे जमलेले आहात ना, त्या लोकांनी एवढं लक्षात ठेवायचं, की आपल्याला कमी संघर्षामध्ये म्हणजे कमी कालावधीमध्ये कशा पद्धतीने स्वाती मॅडमनी एक म्हणजे असं त्यांचं समाधानी राहिल्या नाहीत त्या. म्हणजे त्यांचं एक डेस्टिनेशन होतं, की नाही बाबा आपल्याला UPSC थ्रूच पोस्ट काढायची आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं माझा मुरलीधर बांडे जे मागच्या सेशनला जे होते आपले अधिकारी, त्यांनी सुद्धा 1998 मध्ये त्यांचं क्लरिकल म्हणून सिलेक्शन झालं. आदिवासी विभागामधून ते होते. अतिशय गरिबीतून होते. त्यांनी मागच्या वेळेस शेअर केलं, की मी समाधानी राहिलो नाही आणि मी अल्टिमेटली मग त्यांना मी मेन्स आणि MPSCच्या जी राज्यसेवेची जी इंटरव्ह्यू होती त्यांचं मी त्यांना आपल्या काळाचुकीच्या ब्रांचमध्येच त्यांना मी त्यांची मॉक इंटरव्ह्यू घेतली होती आणि त्याच वर्षी ते सिलेक्ट झाले MPSC राज्यसेवे थ्रू. तर मित्रांनो समाधानी राहू नका. आता मॅडम तुम्हाला सांगतील मॅडम तुमच्याशी आता बोलतीलच याच्या संदर्भात. सो समाधानी बिलकुल राहायचं नाही आणि त्यांनी समाधानी न राहता त्यांनी ज्या पोस्ट निघाल्या त्या त्यांनी अक्षरशः सोडल्या, कॉन्सन्ट्रेट केलं अभ्यासावरती आणि फायनली 2016 मध्ये UPSC थ्रू त्या सिलेक्ट झाल्या. तर आता मी वेळ घेत नाही कारण आपण 11 वाजत आहेत आणि मॅडमला आपण पूर्ण वेळ द्यायला पाहिजे. सो तुमचं पुन्हा एकदा स्वागत या संबोधी करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती. आपल्या प्रशासक बना थँक यू सर. अभियानामध्ये थँक तुम्ही यू. आज सामील होताय आणि मी तुम्हाला विनंती करेल, की तुम्ही पुढचं जे सेशन आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना तुमचा संपूर्ण प्रवास सांगा. बेस्ट सगळ्यात महत्त्वाचं इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस म्हणजे विद्यार्थ्यांना IAS माहिती आहे, IPS माहिती आहे, IRS माहिती आहे, परंतु IDAS बद्दल माहिती नाहीये. हो मी तर सर. सांगत असतो त्यांना सगळ्या सर्व्हिसेस बद्दल, पण तुम्ही त्यांना त्या सर्व्हिसेसचं महत्त्व पण सांगा. हो सर. स्पेसिफिकली मुंबई, ठाणे आणि या महानगरातील जे विद्यार्थी आहेत, जे अगदी प्रायव्हेट जॉब्समध्येच गुंतलेले असतात आणि हो सर. स्वतःचं खूप नुकसान करून घेतात. तर त्यांना सुद्धा तुम्ही या माध्यमातून तुम्ही त्यांना अपील करावं अशी माझी एक हे राहील. नक्की सर. So thanks a lot and welcome to you and थँक all यू सर. students, all new students, those who participated in this session. Meanwhile, if you want any questions, so at the last of the session, we are having question answer session. So you can ask direct question to madam in Hindi, English or Marathi. Okay, so thanks and over to you, Swati. Thank you. थँक यू सर. थँक यू. ओके. सुरुवात करूया आपण. Yes, yes. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आणि सरांनी जसं आताच सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातल्या खूपच वीर आणि अशा महिला होता ज्यांच्यामुळे आज मी सांगेन की म्हणजे प्रेरणास्थायी अशा महिला आहेत त्यांच्यामुळे मी सुद्धा आज इथे बसलेली आहे. या महिलांना वंदन करून मी या लेक्चरची सुरुवात करते. फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांगायचं आहे की म्हणजे सरांची आणि आमची भेट ही खूप जुनी आहे. म्हणजे वी नो इच अदर फ्रॉम लास्ट मोर दॅन 10 इयर्स. Yes. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सरांकडे जेव्हा आपण पाहिलं तेव्हा मी सरांचं स्ट्रगल स्वतः पाहिलेलं आहे. जसं सर बोलतात की सरांनी माझं पाहिलंय तसं मी सुद्धा पाहिलेलं आहे सरांचं स्ट्रगल. मी आणि माझे हजबंड इनफॅक्ट दोघांनी सुद्धा. तर स्ट्रगल म्हणजे आता मुंबई असं शहर आहे की तिथे सरांना सुद्धा माहित आहे. सर मुंबईचे असल्यामुळे आम्ही सुद्धा मुंबईचीच आहोत, मी आणि माझे मिस्टर. तर मुंबईला गायडन्स भेटणं हे खूप कठीण आहे UPSC MPSC बद्दल. कारण बेसिकली इथे लोकांचा जो कल आहे तो प्रायव्हेट जॉब्सकडे जास्त आहे. त्याचं रिझन हे आहे की मुंबईमध्ये प्रायव्हेट सेक्टर खूप जास्त आहे आणि लोकांना म्हणजे बेसिकली पैसा मनी इज इम्पॉर्टंट. अँड जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचा विचार करता सो बेसिकली इट इन्व्हॉल्व्स मनी ॲज वेल एज पॉवर. आणि त्याच्यामुळे हॅलो Yes, please continue. सम डिस्टर्बन्स. ओके. Yeah. सो त्याच्यामुळे असं आहे की आम्ही सुद्धा आधी कॉलेज झाल्यानंतर प्रायव्हेट सेक्टरकडेच वळलो. पण लेटर ऑन वी अंडरस्टँड की प्रायव्हेट सेक्टरमध्ये राहून आपलं फ्युचर म्हणजे एवढं ब्राईट नाहीये. सो वी शुड ट्राय समथिंग इन द गव्हर्नमेंट सेक्टर. मग तेव्हा माझे वडील हे ऑलरेडी पोलीस सर्व्हिसमध्ये होते आणि त्यांनी मला सपोर्ट केला. माझी आई सुद्धा
तिला सुद्धा असं वाटायचं की तिच्या मुलीने काहीतरी मोठं करावं. आणि आपल्याला माहीतच आहेत बेसिकली म्हणजे आपल्याला जर सुरुवात करायची आहे तर घरातून सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आय वॉज लकी, मी लकी होते की मला तो सपोर्ट भेटला. माझ्या आई-वडिलांनी मला खूप सपोर्ट केला, माझ्या बहिणींनी मला सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे मी मग स्पर्धे परीक्षेकडे वळले. आणि इनिशियली असं होतं की फॅमिलीवर पूर्णपणे डिपेंड राहायचं नव्हतं. म्हणून कुठेतरी छोटे-छोटे जॉब चालूच ठेवले. कारण फायनान्शियली असं असतं की म्हणजे UPSC, MPSC किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला पुस्तकं घ्यावी लागतात आणि म्हणजे खूप ट्रॅव्हल करावं लागतं आणि लायब्ररीमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं, रीडिंग रूम्समध्ये. तर त्यासाठी यू नीड मनी अँड दॅट इज द फॅक्ट. तर त्याच्यामुळे असं होतं की असं वाटायचं की नाही, आपल्या फॅमिलीवर जास्त डिपेंड नाही राहायचं. आपण सुद्धा कुठेतरी थोडंफार कमवायचं आणि म्हणजे स्ट्रगल करूनच पुढे जायचं. फॅमिली तर सपोर्ट करतच होती इनफॅक्ट, नो डाउट. पण तरी सुद्धा असं वाटायचं की नाही, आपणच आपला खर्च काढावा. ॲटलीस्ट पॉकेट मनी एवढं तरी कमवावं. सो आय बिगन माय जर्नी. मी बेसिकली कॉमर्स केलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधून. पण त्याच्यानंतर जेव्हा मी UPSC करायचा विचार केला, तेव्हा मला असं कळलं की तिथे आपल्याला एक ऑप्शनचा पेपर असतो. इनफॅक्ट जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा 2 ऑप्शनचे पेपर्स होते. पण नंतर मग एक ऑप्शन निघाला त्यातून. मग मी विचार केला की कोणता विषय घ्यावा. तर मी जस्ट थोडेसे असे SIC, तुम्हाला सेंटर माहीतच असणार. VT, आपला CST स्टेशनच्या ऑपोजिट आपला इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, जिथे ट्रेनिंग दिली जाते IAS, IPS म्हणजे ऑल UPSCच्या मुलांसाठी. तर मी तिथे गेले. मी तिथे जाऊन सिलेबस पाहिला आणि सगळ्या विषयाचे सिलेबस पाहिले म्हणजे टू डिसाईड की मी कोणता ऑप्शन सिलेक्ट करावा. तर मी सोशिओलॉजी हा विषय खूपच नवीन होता. मी कॉमर्स बॅकग्राऊंडची होती म्हणून मी विचार केला की ह्युमॅनिटीमधूनच म्हणजे ह्युमॅनिटीचेच विषय घ्यावे. कारण मी कॉमर्स जेव्हा म्हणजे केलं होतं तेव्हा आणि तो सिलेबस जेव्हा मी कंपेअर केला UPSCशी, तर तो जो सिलेबस होता दॅट वॉज ऑफ चार्टर्ड अकाउंटंट लेव्हल. म्हणजे खूपच हाय ह्याचा होता. तर मी विचार केला की ह्युमॅनिटीज घ्यावा. सो आय सिलेक्टेड सोशिओलॉजी, कारण तो फारच इंटरेस्टिंग विषय वाटला मला सिलेबस पाहिल्यानंतर. तर मग काय करायचं आता? तर सोशिओलॉजीचं AB म्हणजे आय वॉज नॉट अवेअर. मला ए सुद्धा कळत नव्हता सोशिओलॉजीचा. तर जस्ट NCERTची थोडी पुस्तकं वाचली. देन आय डिसाइडेड की व्हाय नॉट डू सम डिग्री, म्हणजे काहीतरी अकॅडमिकली आपण काहीतरी मिळवावं. देन आय अप्लाइड फॉर सोशिओलॉजी फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. आणि मग तिथून मग मी मास्टर्स केलं 2008 मध्ये. आणि त्याच्यानंतर मग 2008 मध्येच माझं मी SIC मध्ये मला माहिती होतं की तिथे खूप चांगलं गाईडन्स भेटतं. त्यासाठी मग एंट्रन्स एक्झाम दिली. त्याच्यात मी क्वालिफाय झाले आणि मग SIC मध्ये माझं ॲडमिशन झालं. आणि मग तिथूनच मी माझा आणि सरांचा परिचय आहे. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की दो मी SIC मध्ये जायची, तिथे लेक्चर्स व्हायचे. आणि पण ॲक्चुअली सोशिओलॉजी हा जो विषय होता, तो फारच नवीन होता. म्हणजे मुंबईत इनफॅक्ट खूपच कमी मुलं SIC मध्ये सोशिओलॉजी हा विषय ऑप्शनसाठी सिलेक्ट करायचे. तर त्याचा गाईडन्स एकदम नील होता SIC मध्ये. तर मग त्या टायमाला अश्विनी जोशी मॅडम ह्यांचं सिलेक्शन झालेलं. त्यांचा 13th रँक आलेला. शी वॉज फ्रॉम 2006 बॅच. आणि त्यांचा विषय सोशिओलॉजी होता. तर मी त्यांना भेटले. त्यांनी मला थोडं गाईडन्स केलं. त्यांनी मला सांगितलं की कोणकोणते पुस्तक घ्यायचे. त्यानंतर आणखीन एक मॅडम आहेत, शिल्पा मॅम. त्यासुद्धा सोशिओलॉजीमध्ये तयारी करत होत्या SIC मध्ये. तर त्यांनी सुद्धा मला थोडं गाईडन्स केलं की कोणती पुस्तकं वाचायची आणि म्हणजे कशी वाचायची, हाऊ टू अंडरस्टँड अँड ऑल दॅट. तर मग त्याच्यानंतर मी त्या दोघींकडून थोडं गाईडन्स घेऊन त्यांनी मला इनफॅक्ट असं सजेस्ट केलं की तू मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तिथल्या एखाद्या सोशिओलॉजीच्या प्रोफेसरला भेटून तिथून त्यांच्याशी गाईडन्स वगैरे घे, कारण आम्ही सुद्धा तेच केलं.
तर मग मी तेच केलं आणि मग तिथून मी जेव्हा तयारी स्टार्ट केली, तेव्हा मग कळलं की सोशियोलॉजीचं गाईडन्स म्हणजे मला असा अनुभव आला, की सोशियोलॉजी असा विषय आहे की ज्याला म्हणजे गाईडन्स मुंबईत इनफॅक्ट कुठेच नाहीये. तर त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. तर आधी मी त्या सरांना जाऊन भेटले मुंबई युनिव्हर्सिटीला. त्यांनी मला थोडं गाईड केलं. त्यांना इनफॅक्ट मी रायटिंग प्रॅक्टिस तेव्हाच स्टार्ट केली. म्हणजे मी काय करायचे, सिलेबस घ्यायचे, लास्ट इयरचे क्वेशन्स पेपर वगैरे घ्यायचे. त्याच्यातून चेक करायची की व्हॉट इज द पॅटर्न ऑफ द क्वेशन्स, म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कसे विचारले जातात, अँड हाऊ दॅट इज रिलेटेड टू द सिलेबस. त्या दोघांना लिंक केलं मी. आणि मॅडम ऑब्व्हियसली मला गाईडन्स करतच होत्या, शिल्पा कांबळे मॅम अँड अश्विनी जोशी मॅम. तर मग त्यांना सुद्धा भेटत राहिले. पण प्रॉब्लेम असा होता की मॅमला ट्रेनिंगला जायचं होतं. And Shilpa Kamble ma'am was also busy. She got selected into income tax later on. तर त्याच्यामुळे दोघींना जास्त वेळ देता आला नाही मला. आणि मग त्याच्यानंतर मग मी असं केलं की युनिव्हर्सिटीमधून तर मी घेतच होती, पण तिथे पण तेच प्रॉब्लेम होता की त्या प्रोफेसरना जास्त वेळ नव्हता मला देण्यासाठी. तर मग तिथून मग मी प्रिपरेशन चालूच ठेवलं सोशियोलॉजीचं. आय केप्ट रायटिंग आन्सर्स, क्वेश्चन्स आन्सर्स मी आन्सर्स लिहित राहायचे आणि ते सरांना सबमिट करायचे युनिव्हर्सिटीमध्ये, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. मग ते सर मला चेक करून द्यायचे आणि सांगायचे की कुठे म्हणजे कसं आन्सर लिहायचं, कुठे काय कमी आहे, ते सगळं ते मला लिहून द्यायचे. तर हे मला थोडंफार सोशियोलॉजीचं गायडन्स भेटलं. पण याच टायमाला मला म्हणजे जसं सरांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी LIC मध्ये जॉब करत होते. तर मी तेच म्हटलं की मला स्वतःचा खर्च काढायचा होता. म्हणून मी LICची परीक्षा दिली. कारण मी म्हणजे आय थॉट की LICमध्ये परीक्षा दिली तर म्हणजे आधीच काही डेव्हलपमेंट ऑफिसर्स होते जे LICमध्ये काम करत होते. त्यांच्याशी माझी ओळख झालेली. तर त्यांनी म्हटलं की इट्स अ गुड जॉब, मतलब आणि द सॅलरी इज म्हणजे कम्फर्टेबल आहे सॅलरी. तर मग मी LICची एक्झाम दिली, माझं सिलेक्शन झालं. आणि मग माझं 2010मध्ये सिलेक्शन झालं तिथे. आणि मग मी परीक्षा म्हणजे LICमध्ये ॲज अ डेव्हलपमेंट ऑफिसर काम करताना सुद्धा मी UPSCची परीक्षेची तयारी चालू ठेवली. आणि UPSCची जेव्हा आपण तयारी करतो तर जो अप्रोच असतो दॅट इज होलिस्टिक इन द सेन्स आय मीन टू से की आपण UPSCमध्ये तुम्हाला माहितीच आहेत, आपण GS जनरल स्टडीजचे आपल्याला 4 पेपर्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपलं GS खूप चांगलं कव्हर होऊन जातं. नंतर वी हॅव CSAT. CSATमध्ये असं असतं की CSATमध्ये यू हॅव लॉजिकल रिझनिंग अँड देन ॲप्टिट्यूड टेस्ट, देन देर इज यू हॅव पॅसेज अँड ऑल दॅट. म्हणजे इट्स अ होलिस्टिक थिंग. तर त्याच्यामुळे असं होतं की आपली जी तयारी आपण UPSCसाठी करतो ती तयारी नॉट ओन्ली UPSC पण अदर एक्झाम्स क्लिअर करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होते. तर एवढं होलिस्टिक आणि म्हणजे तुम्ही जर UPSC बघाल तर इट्स अन ओशियन. म्हणजे और आय मस्ट से की स्काय इज द लिमिट फॉर दॅट. म्हणजे इतका अभ्यास आहे. तर बरंच काही आपलं कव्हर होऊन जातं त्याच्यामध्ये. तर मी विचार केला की वाय नॉट कीप रायटिंग द एक्झाम्स. म्हणजे UPSC तर मी देतच होते. पण साइड बाय साइड आय वॉज ट्राईंग टू इम्प्रूव्ह माय काय बोलता मी म्हणजे आणखी पुढे जायचा प्रयत्न करत होते. तर मग LICची एक्झाम झाली. LICमध्ये मी 1.5 इयर्स काम केलं आणि तिथूनच तिथे जॉब करताना माझं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं. तर मी तो जॉब सोडला आणि आय डिसाइडेड टू जॉइन इंटेलिजन्स ब्युरो देन. आणि मग त्याच टायमाला असं झालं की इंटेलिजन्स ब्युरोचं मला जस्ट जॉईन करायचं होतं. तर त्याच्या आधी मी सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी बँक्सची एक्झाम सुद्धा देत होते. तर मी मग त्या टायमाला बँकची एक्झाम देताना माझं कॅनरा बँकमध्ये ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर सिलेक्शन झालं. मग मला असं विचार आला, मी दोघांना कम्पेअर केलं, विच वन इज बेटर, वेदर टू गो फॉर IB और टू गो फॉर अ कॅनरा बँक. मग घरच्यांशी डिस्कस केलं तर दे सेड की कॅनरा बँक इज ऑलवेज बेटर, म्हणजे बँक जॉब इज ऑलवेज बेटर देन गोईंग टू इंटेलिजन्स ब्युरो. मग मी इंटेलिजन्स ब्युरोला ट्रेनिंगला जाण्याच्या जस्ट आधी डिसाईड केलं की आय एल नॉट गो देअर. मी कॅनरा बँकचा जॉब ऑलरेडी माझ्या हातात होता त्या टायमाला.
तर इनफॅक्ट आय हॅड 2 जॉब्स इन माय हँड. मी IB सोडून दिलं आणि मी विचार केला तर कॅनरा बँक जॉइन करायची. पण त्याच्यानंतर मग असं एकदा म्हणजे विचार केला की जर मी म्हणजे इनफॅक्ट जेव्हा आपण प्रिपेअर करत असतो, तेव्हा आपले खूप असे मित्र होतात हू गॉट ऑलरेडी सिलेक्टेड इन सम ऑर अदर सर्व्हिस. तर त्या टायमाला माझे काही कलीग्स होते ज्यांचं कॅनरा बँकमध्ये सिलेक्शन झालं. तर त्यांनी मी त्यांना विचारलं की व्हॉट इज द जॉब प्रोफाईल? कारण आपल्याला बेसिकली एक म्हणजे व्हॉट यू कॅन से क्युरिओसिटी असते आपल्याला की म्हणजे मी जर एखादं डिपार्टमेंट जॉइन करत असेल, तर त्याच्या आधी आय मस्ट नो की तिथे काय काम होतं, कसं काम होतं, व्हॉट आर द वर्किंग आवर्स. कारण मला ऑलरेडी UPSC, MPSC तयारी स्टार्ट करायची होती. इनफॅक्ट मी तेव्हा MPSC बद्दल जास्त विचार सुद्धा केला नव्हता. तर मग माझा एक मित्र होता, त्याने सांगितलं की इट्स म्हणजे होल टाइम जॉब. म्हणजे बँकेत जर तू जॉइन झालीस तर देर इज नो गॅरंटी की तू जर 9 वाजता बँकेमध्ये गेलीस तर व्हॉट टाइम यू विल रिटर्न बॅक, त्याची काही गॅरंटी नाहीये. तर आय थॉट की जर एवढा प्रेशर असेल काम करायचा तर मी UPSC मग कशी प्रिपेअर करू शकते. तर मग मी विचार केला, अगेन आय आस्क्ड माय पेरेंट्स की म्हणजे मी काय करू. म्हणजे मी स्वतः एक डिसिजन घेतला की मला इवन कॅनरा बँक सुद्धा जॉईन करायची नाहीये, असा मी विचार केला. आणि मी माझ्या पेरेंट्सना स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलं की मला UPSC करायची आहे आणि जर मी बँकेत गेले तर माझ्या असं मित्रांनी मला असं सांगितलेलं आहे की these are the म्हणजे ड्रॉबॅक्स ऑफ नॉट जॉइनिंग द बँक. पण म्हणजे मला दॅट वॉज माय वीकनेस आय मस्ट से की मला असं वाटायचं की मी तिथे जाऊन प्रिपेअर नाही करू शकणार. तर मग नंतर मी डिसाईड केलं की काय करायचं. तर ॲज आय टोल्ड यू अर्लियर की सोशिओलॉजीचं गायडन्स मुंबईला जास्त भेटत नव्हतं. खूप लोकांना भेटले, खूप स्ट्रगल केलं, खूप फिरले गायडन्ससाठी अँड ऑल दॅट थिंग. त्याच्यानंतर मग मी विचार केला की म्हणजे मी काही दिल्लीच्या क्लासेसबद्दल ऐकलेलं जिथे सोशिओलॉजीचं खूप चांगलं ते लोक हे देतात, कोचिंग देतात. तर मी ऑलरेडी काही पैसे माझे साठवून ठेवलेले वेन आय वॉज वर्किंग इन LIC इन ऑल दॅट. काही पैसे आईवडिलांकडून घेतले आणि आय वेंट टू दिल्लीला वाजीराम क्लास जॉईन केला आणि मग तिथे मी फक्त सोशिओलॉजीचं गायडन्स घ्यायला गेले तिथे. आणि मग सोशिओलॉजीचा क्लास करून 3 महिन्यांनी मी आय रिटर्न बॅक टू मुंबई. आणि तेव्हा म्हणजे असं होतं की आणि त्या वर्षी मी प्रिलिम्स दिली बट म्हणजे मी क्वालिफाय नाही झाली मेन्ससाठी. तर तेव्हा अशी सिच्युएशन झाली माझ्या लाईफमध्ये की माझ्या हातात जे ऑलरेडी जॉब होते ते मी ऑलरेडी ते सोडलेले मी. आणि इनफॅक्ट आय वॉज टोटली जॉबलेस, अनएम्प्लॉईड दॅट टाईम. आणि प्रिलिम्स सुद्धा क्लिअर झाली नव्हती. सो आय वॉज अंडर ट्रेमेंडस व्हॉट यू कॅन से स्ट्रेस. खूप टेन्शन होतं. आई वडील खूप सपोर्टिव्ह होते, काहीच बोलले नाही मला. दे न्यू की मी खूप टेन्शनमध्ये आहे. तर म्हणजे खूप सपोर्ट भेटला मला माझ्या घरातून. तर मग मी डिसाईड केलं आता काय करायचं. देन आय थॉट की आता थोडं MPSC करून बघावं. तर मी स्वतःला MPSCकडे वळवलं आणि आय गेव्ह फर्स्ट अटेम्प्ट दिला. प्रिलिम्स क्लिअर झाली माझी MPSCची. कारण मी UPSC क्वालिफाय झाली नव्हती तेव्हा MPSC करायला म्हणजे अलॉंग विथ UPSC आय ट्रायड MPSC ऑल्सो. तर तिथं प्रिलिम्स क्लिअर झालेली पण मेन्समध्ये माझं झालं नाही. तर मग त्याच्यानंतर मी परत विचार केला की काय करावं. तर मी इनफॅक्ट ड्युरिंग दिस टाईम जेव्हा मी एवढंच जॉब करत होते, सोडत होते अँड ऑल दॅट पिरियड 2009मध्ये माझी प्रिलिम्स क्लिअर झालेली. दॅट टाईम मी यशदामध्ये होते त्यावेळेला. आणि यशदामधून म्हणजे 2008मध्ये आय वॉज इन SIC. देन यशदामध्ये होते. तिथून मी प्रिलिम्स क्लिअर झालेले. आणि मग तिथून माझी कोचिंग झाल्यावर आय केम बॅक टू मुंबई. आणि मुंबईमध्ये ॲज आय टोल्ड यू मी LIC जॉईन केली 2010मध्ये. त्याच्यानंतर मी 2010ची प्रिलिम्ससुद्धा क्लिअर केली. आय रोट मेन्स ऑल्सो. पण त्याच्यानंतर मेन्समध्ये क्वालिफाय नाही झाली, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय नाही झाली मी. मग असं केलं की विचार आला की काय करावं. थोडंसं फ्रस्ट्रेशन झालेलं. 2011मध्ये मी आय वॉज वर्किंग इन LIC ऑल्सो. पण मी तेव्हा अटेम्प्ट दिला नाही कारण तो कॉन्फिडन्स येत नव्हता मला अटेम्प्ट द्यायचा. आणि मग त्याच्यानंतर मी थोडा ब्रेक घेतला. आणि 2015मध्ये मी MPSCची एक्झाम दिली, UPSCची पण एक्झाम दिली. MPSC क्वालिफाय झाली पण UPSCमध्ये परत म्हणजे डिस्क्वालिफाय झाली. डिस्क्वालिफाय इन द सेन्स माझं प्रिलिम्स क्लिअर नाही झाली.
मग त्याच्यानंतर मी असं केलं की MPSC माझ्या हातात होती, म्हणजे मी प्रिलिम्स क्वालिफाय झाली आणि मेन सुद्धा क्वालिफाय झाली आणि मला इंटरव्ह्यूचा कॉल आलेला. तर डिसाईड केलं की कुठेतरी जॉबची गरज आहे, कारण तो जो मधील पिरियड होता जेव्हा माझ्याकडे जॉब नव्हता, तर मला असं वाटलं की नाही, काही झालं तरी यू नीड अ जॉब इन युअर हँड, कारण दॅट इज अ सिक्युरिटी. म्हणून मी विचार केला की MPSC जर मध्ये सिलेक्शन जर होत असेल तर आय डेफिनेटली गोइंग टू जॉईन MPSC. मग खूप मेहनत केली, खूप म्हणजे त्या टायमाला आय वॉज मॅरिड इन 2015 आणि मग मी पुण्याला शिफ्ट झाली. तर पुण्याला थोडंफार मला गायडन्स भेटला MPSCचा. मी काही म्हणजे बेसिकली एवढं UPSCचं प्रिपरेशन केलेलं की मी पुण्याला जाऊन कोणती कोचिंग क्लास जॉईन नाही केली. आय जस्ट वॉन्ट फॉर एन इंटरव्ह्यू. मला जेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल आला तेव्हा मी जस्ट मॉक इंटरव्ह्यूसाठी एक क्लास जॉईन केला आणि तिथे मॉक इंटरव्ह्यू दिला आणि मग मुंबईला येऊन माझा फायनल इंटरव्ह्यू झाला आणि तिथे मी मग MPSC मध्ये क्वालिफाय झाली. आय गॉट सिलेक्टेड इन टू महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. इट्स अ ग्रुप A सर्व्हिस. आय वॉज अ क्लास 1 ऑफिसर द्या, आणि माझी पोस्ट होती आय वॉज अ दिस असिस्टंट डायरेक्टर फायनान्स. आणि मग तिथे मी तो जॉब पत्करला आणि आय वॉज वर्किंग इन पुणे ट्रेजरी. कारण बेसिकली जे फायनान्सचे लोक असतात त्यांची पोस्टिंग इथं जिल्हा परिषदमध्ये होते ॲज अ फायनान्स ऑफिसर और दे वर्क इन ट्रेजरीज. आणि डेप्युटेशनचे पण पोस्ट आहे. इट्स अ व्हेरी गुड सर्व्हिस. आणि बिकॉज आय हॅड अ कॉमर्स बॅकग्राऊंड आणि त्या पोस्टची जी रिक्वायरमेंट आहे ती आहे की यू शुड बी ॲटलीस्ट कॉमर्स बॅकग्राऊंड और यू शुड हॅव MBA इन फायनान्स. तर मग माझं कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ती सर्व्हिस भेटलेली. तर मी ती सर्व्हिस जॉईन केली. ट्रेनिंग आमची स्टार्ट झाली. ग्रुप ए ऑफिसर्सची जी ट्रेनिंग असते ती यशदामध्ये असते पुण्याला. तर आय वेंट फॉर ट्रेनिंग देअर. सायमल्टेनियसली मी जसं म्हटलं की माझं UPSCचं प्रिपरेशन चालूच होतं. मी सोडलं नव्हतं. कारण मनाशी ते ठरवलेलं, आई-वडिलांना म्हटलेलं काही झालं तरी मी UPSC क्लिअर करणारच. म्हणजे ही जिद्द होती माझ्यामध्ये. तर मग मी पुण्यालाच असताना जेव्हा मी म्हणजे सायमल्टेनियसली आय सेड की मी UPSCची पण तयारी करत होते. तर त्या टायमाला जेव्हा मी यशदा जॉईन केलं मे 2016 मध्ये माझी ट्रेनिंग स्टार्ट झाली यशदाला. आणि त्याच्या आधी 2015 मध्ये मी इट वॉज व्हेरी गुड इयर फॉर मी, कारण मी MPSC सुद्धा क्लिअर केली, UPSC सुद्धा क्लिअर केली. MPSCची प्रिलिम्स, UPSC प्रिलिम्स, MPSC मेन्स, UPSC मेन्स सगळ्या दिल्या. आणि आय गेव इंटरव्ह्यू फॉर दिस MPSC अँड UPSC ऑल्सो. सो 2015-16 खूप छान हा पिरियड होता माझ्या, इफ आय टॉक अबाउट करिअर वाईज, प्रोफेशनली. आणि मग असं झालं की 2016 मेमध्ये ॲज अ टोल्ड यू की मी यसामध्ये माझं ट्रेनिंग स्टार्ट होणार होते. पण त्याच्या आधी एप्रिल, आय रिमेंबर एप्रिल 23 और 24 माझा UPSCचा इंटरव्ह्यू होता दिल्लीला. तर मला स्पेशल परमिशन घ्यावी लागली टू गो फॉर द इंटरव्ह्यू इथून यशदामधून. तर त्यांनी मला ती परमिशन दिली. आय वेंट टू दिल्ली. पण त्यांनी म्हटलेलं की इनफॅक्ट जरी मेमध्ये स्टार्ट होत असेल ट्रेनिंग MPSCची यशदामध्ये, बट एप्रिलमध्ये तुम्हाला येऊन ते जॉईन करून थोडीशी जी प्री जॉईनिंग ज्या हे असतात, व्हॉट यू कॅन से प्रोसिजर्स, त्या तुम्हाला कम्प्लीट करावे लागतं. तर आय कॉल द ऑफिसर्स. मी त्यांना म्हटले की सर मला एक्झम्पशन द्या थोडं, कारण माझी मला इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे UPSC मधून. तर मी तिकडे मग त्यांनी मला परमिशन दिली. देन आय वेंट टू दिल्ली. वडिलांबरोबर गेली दिल्लीला आणि तिथे मग माझे इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यूमध्ये माझा जो बोर्ड होता दॅट वॉज अलका सिरोही मॅम. शी इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द स्ट्रिक्टेस्ट चेअरपर्सन ऑफ एनी इंटरव्ह्यू बोर्ड. तर खूप स्ट्रिक्ट होत्या मॅडम. शी इज अ राजस्थान कॅडर IAS ऑफिसर. नाव शी हॅज रिटायर्ड. तर खूप स्ट्रिक्ट बोर्ड होता माझा. तर त्यांनी मला मग प्रश्न विचारले. म्हणजे मोस्ट ऑफ द प्रश्न होते जनरल स्टडीजवर बेस्ड होते, सोशलॉजीवर बेस्ड होते प्रश्न. आणि काही असे म्हणजे व्हेरी नॉर्मल लॉजिकल प्रश्न वगैरे असे होते.
तर तिथे मध्ये त्याच्यामध्ये आय गॉट 165 इन माय इंटरव्ह्यू. दॅट नॉट दॅट गुड, ग्रेट. म्हणजे इट इज नॉर्मल स्कोर, कारण मॅम खूप स्ट्रिक्ट. बऱ्यापैकी स्कोर होता. हो, हो. बऱ्यापैकी स्कोर होता म्हणजे हो, हो. 165 वॉज ठीक म्हणजे येस, सपोज. येस. बिकॉज मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. म्हणजे त्यांचं असं हां. होतं ना, इफ शी डिसाइड शी विल गिव्ह 90 अँड शी विल, म्हणजे त्यांना कोणी आवडलं नाही तर 90 देऊन त्या, म्हणजे शी विल डिसाइड की ह्यांना नाही घ्यायचंय. हां. तर येस. 80 किंवा 90 अशा हं, देऊन त्याला म्हणजे हे करणार की नो, दिस पर्सन इज नॉट रिक्वायर्ड इन UPSC. हं. She gave me 165, so it was quite a moderate score. Otherwise त्यांना मॅम कॅन गिव्ह 200 सुद्धा, म्हणजे हं. अशी त्यांची इमेज होती, इफ शी लाईक समवन. तर खूप स्ट्रिक्ट इंटरव्ह्यू झाला माझा. आणि इंटरव्ह्यूमध्ये वन मोर थिंग, सरांना तर ऑलरेडी माहीतच आहे. एक सायकोलॉजिस्ट सुद्धा बसलेला असतो आपल्याबरोबर त्या बरोबर. पॅनलमध्ये. हं. 6 जण असतात. वन ऑफ देम इज सायकोलॉजिस्ट. तर तो ना कॉन्स्टंटली आपल्याकडे स्टेअर करत असतो. आपली बॉडी लँग्वेज, आपले गेस्चर्स, हे सगळी ते नोटीस करत असतात. तर ते मी ओळखलं की माझ्या साईडला, माझ्या लेफ्ट हँड साईडला जो बसलेला माणूस होता, तो हं. सायकोलॉजिस्ट होता अकॉर्डिंग टू मी. कारण तो हं. माझ्याकडे ना कॉन्स्टंटली पूर्ण हाफ एन आवरचा इंटरव्ह्यूमध्ये स्टेअर करत होता माझ्याकडे. माझी बॉडी लँग्वेज चेक करत होता. तर हे मला आधीच सांगितलेलं की एक सायकोलॉजिस्ट असणार आहे तिथे. कारण मी मॉक दिलेले बिफोर गोइंग टू फायनल इंटरव्ह्यू. तर मग इंटरव्ह्यू झाला. खूप घाबरलेले असं म्हणजे मॅम खूप स्ट्रिक्ट आहेत असं ऐकलं होतं, पण असं वाटलेलं की सिलेक्शन होणार की नाही असं. म्हणजे मेन्स चांगली गेलेली, कॉन्फिडंट होता मला की काहीतरी सर्व्हिस भेटेलच. पण इंटरव्ह्यूमध्ये थोडंसं वाटलं माहित नाही किती मार्क्स भेटतील अँड ऑल दॅट. बट फायनली मग मी ॲज आय सेड की मी मेमध्ये यशदाला ट्रेनिंग जॉईन केली MPSCची. आणि मग आमचा रिझल्ट काहीतरी जूनमध्ये आला रिझल्ट. आणि जूनमध्ये रिझल्ट आला. आय वॉज इन द फायनल मेरिट लिस्ट. तर ते बघून हं. खूप बरं वाटलं ट्रेनिंगच्या टायमाला. आणि मग फायनल मेरिट लिस्टमध्ये होते. रँक थोडा खाली गेलेला, कारण इंटरव्ह्यूज ॲज आय सेड इंटरव्ह्यूजमध्ये थोडा मला कमी भेटले मार्क्स. पण नंतर मग देन तिथे झालं माझं सिलेक्शन. देन आय डिसाइडेड की नाही, आता एकदा सिलेक्शन झालेलं आहे. तर ॲज आय टोल्ड यू की मला UPSCमध्ये काही करून एंटर करायचंच होतं. तर मी ट्रेनिंगच्या टायमाला MPSCला डिसाईड केलं की आय जॉईन ID, म्हणजे जी सर्व्हिस भेटेल ती मी जॉईन करीन. अँड फ्रॉम देअर वाईल वर्किंग आय कीप माय प्रिपरेशन, म्हणजे UPSC मी चालूच ठेवेन. तर मग असं झालं की मग मला ड्युरिंग माय ट्रेनिंग इन MPSC मला असं कळलं की तुम्हाला माहीतच असणार, इनिशियली सगळे जे सिलेक्टेड होतात ते लबासनाला ट्रेनिंगला जातात. तर आमची लबासनाची ट्रेनिंग ही ऑगस्टमध्ये स्टार्ट होणार होती. तर मी विचार केला की काय करू, शुड आय गो फॉर दॅट ट्रेनिंग. कारण माझं असं होतं की मला आणखीन एक म्हणजे अटेम्प्ट्स होते माझे. तर मी असा विचार केला की लेट्स ट्राय, म्हणजे अटेम्प्ट्स आहेत तोपर्यंत ट्राय करत राहायचं. कारण तो बेसिकली आपलं कसं असतं की सॅटिस्फॅक्शन हे कधी भेटतच नाही आपल्याला आयुष्यात. तर इनफॅक्ट यू नो की आतापर्यंत मी 5 गव्हर्नमेंट जॉब्स, दिस वॉज माय फायनल 5th गव्हर्नमेंट जॉब. तर असं वाटायचं की नाही, आता UPSC म्हणजे बोलतात ना, अपेक्षा वाढत जातात. तर फ्रॉम डेव्हलपमेंट ऑफिसर टू गेटिंग सिलेक्शन इन टू UPSC, दॅट वॉज अ लाँग जर्नी. पण मग नंतर असं वाटलं की हां, आधी बघू आपली सर्व्हिस काय आहे. पण हे माहिती होतं की हां, IAS IPS भेटणार नाही, कारण इंटरव्ह्यूमध्ये कुठेतरी गडबड केलेली आहे. तर मग विचार केला नाही, आपल्याला IASच व्हायचंय. सो सर्व्हिस जॉईन करायची UPSCची अँड कीप प्रिपेअरिंग. मग मी असं केलं की मी लबासनाला जाणं ड्रॉप केलं. मी नाही गेले लबासनाला ट्रेनिंगसाठी. आणि मग देन असं विचार केला की जर मी लबासनाला जात नाहीये ट्रेनिंगसाठी, देन आय शुड कीप माय MPSC सर्व्हिस. मग मी असं केलं की तिथे ट्रेनिंग करत राहिले यशदामध्ये. आणि मग असं UPSCमध्ये असं असतं की आपल्याला फायनल मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर 2-3 महिने, म्हणजे ॲटलीस्ट 1 महिना तरी लागतो टू नो की आपल्याला कोणती सर्व्हिस अलॉट झालेली आहे. तर मग मला कळलं की आय एम अलॉटेड, म्हणजे मला इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस ही अलॉट झालेली आहे बेस्ड ऑन माय मेरिट रँकिंग. एक्सक्यूज मी. तर मग मी ॲक्च्युली इट वॉज क्वाईट अ न्यू सर्व्हिस फॉर मी.
कारण जेव्हा तुम्हाला यू मस्ट ऑल सरांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच असेल, आपण जेव्हा फॉर्म भरतो UPSCचा, देन वी हॅव एन ऑप्शन टू सिलेक्ट की आपल्याला there's a hierarchy 1 2 3 4 5 की which service you prefer. It's not a hierarchy, basically it's a preference की तुम्हाला कोणती सर्व्हिस म्हणजे यू गिव्ह प्रेफरन्स टू विच सर्व्हिस 1 2 3 4 5 and all that. तर इंडियन डिफेन्स सर्व्हिस वॉज गिवन ॲज अ 7th ऑप्शन फॉर मी 7th ऑप्शन दिलेला की मला ही सर्व्हिस हवी म्हणून. आणि माझा फर्स्ट ऑप्शन वॉज IAS ऑब्व्हियसली, अँड देन आय वॉज नॉट इंटरेस्टेड इन IPS, तर मी फॉरेन सर्व्हिस दिलेला आणि IRS अँड ऑल दॅट यू नो व्हेरी वेल. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की आय गॉट IDS. तर मला काही कळलंच नाही की म्हणजे पहिलं कधीच ऐकलं नव्हतं या सर्व्हिसबद्दल. तर मग व्हॉट इज दिस सर्व्हिस. तर मग तेच ॲज युजल वी नो की माझा नेचर होता टू नो की बिफोर आय जॉईन अ सर्व्हिस आय मस्ट नो त्याच्याबद्दल. तर आय स्टार्टेड सर्चिंग ऑन द गुगल की काय आहे ही सर्व्हिस अँड ऑल दॅट. तर थोडीफार माहिती भेटली की तेव्हा माहीत सुद्धा नव्हतं की IDS असं कोणी म्हणजे माझ्या परिचयाचे असे कोणी म्हणजे व्यक्ती नव्हती की हू इज ऑलरेडी इन टू दॅट सर्व्हिस. IDES हे मला माहित होतं, दॅट इज इंडियन डिफेन्स स्टेट सर्व्हिस, पण अकाउंट सर्व्हिस पण असते ही मला माहित नव्हती. तर मग कारण IDS ऑलरेडी माझे एक ओळखीचे सर होते, त्याच्यामुळे मला माहित होतं त्याच्यावर. म्हणजे सर इन द सेन्स ही वॉज माय फ्रेंड ओनली, वॉज प्रिपेअरिंग विथ मी, जो माझ्यावर तयारी करत होता आणि त्याचं सिलेक्शन झालेलं स्टेट सर्व्हिसमध्ये. तर त्यांनी ती जॉईन केलेली इनिशियली, तर त्याच्यामुळे मला थोडंफार माहित होतं. तर मी खूप गुगल केलं अँड आय कीप माय ट्रेन करत राहिली मी यशामध्ये. आणि मला कळलं की म्हणजे थोडंफार माहिती घेतली या सर्व्हिसबद्दल. आणि मग मी डिसेंबरमध्ये मला एक लेटर आलं की डिसेंबरमध्ये युअर ट्रेनिंग फॉर दिस इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस विल स्टार्ट ॲट पुणे. पुणेमध्ये आमच्या सर्व्हिसची अकॅडमी आहे विच इज कॉल्ड एज नॅशनल डिफेन्स अकाउंट्स दिस इन्स्टिट्यूट. तर मी तिथे जाऊन आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे आणि ट्रेनिंग डिसेंबरमध्ये स्टार्ट होणार होती. तर ॲज अ टोल्ड यू की मला म्हणजे MPSC मी ट्रेनिंग कंटिन्यू केली त्याच्यामध्ये, कारण मला तिकडे जायचं नव्हतं म्हणून लबासनाला ट्रेनिंगला. आणि जस्ट बिफोर ट्रेनिंग जॉईन करण्याच्या आधी मी इथं टेक्निकल रिझर्वेशन दिलं MPSCमध्ये, अँड आय जॉईन द ट्रेनिंग ॲट NADFM, नॅशनल अकाउंट्स अँड डिफेन्स फायनान्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ॲट पुणे. आणि मग तिथे मी जाऊन जॉईन केलं आणि मग तिथून माझ्या बॅचमध्ये म्हणजे याची सर्व्हिस इथे खूपच स्ट्रेंथ डिस्टर्ब होतं थोडं म्हणजे इथे खूपच बॅच साईज जी असते ती खूप छोटी असते. तर माझ्या बॅचमध्ये देवर हार्डली 10 ऑफिसर्स हू गॉट सिलेक्टेड. आणि मग आमची ट्रेनिंग स्टार्ट झाली तिथे. आणि जसं मी म्हटलं की मला काहीच माहीत नव्हतं अबाउट दिस सर्व्हिस. तर जॉईन केल्यानंतर मग हळूहळू या सर्व्हिसबद्दल माहिती भेटायला लागली. आणि ती माहिती अशी आहे की आता ऑलरेडी म्हणजे मी सर्व्हिस जॉईन केलेली आहे आणि 2016मध्ये जॉईन केल्यानंतर आमची तिथे ट्रेनिंग झाली आणि त्याच्यात सर्व्हिसबद्दल माहिती भेटली की व्हॉट इज द सर्व्हिस ऑल अबाउट. आणि आता मला ऑलमोस्ट 4 वर्ष झाले आणि माझं प्रमोशनसुद्धा झालं आहे. अर्लियर आय वॉज असिस्टंट कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स. नाव आय हॅव बीन प्रमोटेड. आता माझं प्रमोशन झालं आहे ॲज अ डेप्युटी कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स. आणि या सर्व्हिसबद्दल मी आता थोडीशी माहिती देते तुम्हाला. बिकॉज आय नो एव्हरीवन इज क्रेझी की त्यांना IAS IPS और फॉरेन सर्व्हिस और इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस जॉईन करायची आहे, विच इज इधर तुम्ही इन्कम टॅक्स किंवा कस्टम्स वॉट एव्हर, किंवा पीपल गिव्ह प्रेफरन्स टू इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस ऑल्सो. बट माझ्या सर्व्हिसबद्दल मला खूपच म्हणजे आय मस्ट से की आय एम प्राऊड ऑफ दिस सर्व्हिस. कारण बेसिकली इट्स अ व्हेरी गुड सर्व्हिस फॉर थोडंसं जेंडर बायस आहे सर्व्हिसमध्ये, इन द सेन्स की जेंडर बायस इन द सेन्स इन अ गुड सेन्स इट्स अ व्हेरी गुड सर्व्हिस फॉर फिमेल ऑफिसर्स. ह्यासाठी कारण इथे 5 days अ वीक आहे काम आणि यू डोंट हॅव म्हणजे सॅटर्डे संडेज तुम्हाला भेटतात. सो इट्स अ बोलतात ना फॅमिली अँड वर्क लाईफ बॅलन्स, हे खूप छान होतं या सर्व्हिसमध्ये. In fact, all civil services are like that, other than All India Service. All India Service, मला
आय थिंक यू मस्ट बी ऑल अवेअर. ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये आपले इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि इंडियन पोलीस सर्व्हिस कम्स अंडर दॅट. देन फॉरेन सर्व्हिस इज लिटल डिफरंट. आणि जेवढ्या पण सर्व्हिस आहेत त्याच्या खाली IRS अँड ऑल दॅट, दे ऑल बिलॉंग टू द सिव्हिल सर्व्हिसेस. तर ह्याच्यामध्ये खूप चांगलं वर्क लाईफ बॅलन्स होतं ॲज अ टोल्ड यू. फक्त 5 दिवस काम करावं लागतं आणि सॅटर्डे संडे ऑफ असते. यू गेट ऑल द क्लोज हॉलिडेज. नंतर खूप म्हणजे सुट्ट्या वगैरे काही इश्यू नाही आहे. आणि माझ्या सर्व्हिसमध्ये असं आहे की इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस बेसिकली आपले जे डिफेन्स इस्टॅब्लिशमेंट्स असतात किंवा डिफेन्स सर्व्हिसेस असतात, जसं आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, देन यू हॅव DRDO, बॉर्डर रोड, देन यू हॅव दिस कोस्ट गार्ड. ओके. तर म्हणजे MOD, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर जेवढ्या पण डिफेन्स इस्टॅब्लिशमेंट किंवा डिफेन्स सर्व्हिसेस या जे येतात त्यांना आम्ही वी ॲक्ट ॲज अ फायनान्शियल what you can say, we are auditors to them, we are accountants to them, and we are financial advisors to them. या 3 बेसिकली सर्व्हिसेस आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो अँड वी वर्क विथ देम. ओके. तर ह्याच्यामध्ये टू स्टार्ट विथ आय से की काम करताना यू गेट पोस्टेड ऑल ओव्हर इंडिया. ओके. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया. आणि म्हणजे डिफेन्सचं असं आहे की जिथे इथे आर्मी युनिट्स असतील, नेव्ही युनिट्स असतील किंवा आपले एअरफोर्सचे हे असतील युनिट्स असतील, तिथे तिथे आमची पोस्टिंग होते. इट मीन्स वी वर्क इन कोऑर्डिनेशन विथ दॅम. वेरेवर दे गो वी मूव्ह विथ दॅम. आम्ही त्यांच्यावर जातो ते जिथे जातात. तर असं आहे की आमचे जे ऑफिसेस आहेत ॲज अ टोल्ड टू डिफेन्स, सो डिफेन्स इज स्प्रेड राईट फ्रॉम लेह टू अंडमान निकोबार. ओके. तर आमची पोस्टिंग पण तशीच होते. लेहपासून अंडमान निकोबारपर्यंत आमची पोस्टिंग होते. आणि राईट फ्रॉम राजस्थान बॉर्डर जिथे आपले हे आहेत आर्मीची युनिट्स आहेत. ओके. तिथून टिल नॉर्थ ईस्ट तिथपर्यंत आपल्या पोस्टिंग असतात म्हणजे आमच्या सर्व्हिसच्या इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस. सो खूपच म्हणजे पोस्टिंग वाईज इफ यू से दॅन खूप वास्ट आहे एरिया जिथे आमची पोस्टिंग होते. आणि देन अदर दॅन दिस वी हॅव फॉरेन डेप्युटेशन्स ऑल्सो. फॉरेन डेप्युटेशन्स म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताना यू मस्ट बी अवेअर अबाउट युनायटेड नेशन्स पीस कीपिंग मिशन्स. ओके. तर दिस अ पार्ट ऑफ जनरल नॉलेज की युनायटेड नेशन्स पीस कीपिंग मिशन्समध्ये आपले एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या 3 सर्व्हिसेसमध्ये जे ऑफिसर्स किंवा जवान असतात त्यांना तिकडे पाठवलं जातं. यू मस्ट बी अवेअर ऑफ दिस. तर ॲज आय सेड की जिथे ते जातात तिथे आम्ही जातो. तर त्यांच्यावर आम्ही सुद्धा जातो. तर आपले UN पीस कीपिंग मिशन्स आहेत दॅट आर इन 5 कंट्रीज. त्यापैकी एक आहे साऊथ सुदान, 2 पोस्टिंग्स आहेत काँगोमध्ये, आणि देन वी हॅव लेबननमध्ये आणि इस्रायलमध्ये. तर इस्रायलमध्ये गोलन हाईट्समध्ये आमची पोस्टिंग होते आणि लेबननमध्ये होते काँगोमध्ये बेसिकली वी हॅव 2 पोस्टिंग्स आणि साऊथ सुदानला. तर तिथे जेव्हा आर्मी युनिट्स मूव्ह होतात तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जातो. इट्स अ 1 year tenure. समटाईम्स इट गोज बियॉन्ड 1 year. तर तिथे जाऊन आपण काम करतो त्यांच्याबरोबर. वी स्टे विथ देम. त्या युनिट्स बरोबर आपण राहतो आणि त्यांच्याबरोबर मूव्ह करतो. म्हणजे वेरेवर दे गो वी गो विथ देम. आणि म्हणजे दिस इज अ बेसिक आय मस्ट से दिस इज वन ऑफ द अट्रॅक्शन ऑफ द सर्व्हिसेस आमच्या सर्व्हिसची. देन वी ऑल्सो हॅव पोस्टिंग्स इन युनायटेड नेशन्स जिथे न्यूयॉर्कमध्ये किंवा ऑस्ट्रियामध्ये आमची डेप्युटेशनवर पोस्टिंग्स होते. Then we also get deputation in various ministries, especially MOD, Ministry of Finance, म्हणजे वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये दिल्लीमध्ये. अँड इट्स अ 5 year tenure. आणि तिथे असं आहे की आमच्या सर्व्हिसला खूप प्रेफर केलं जातं. मतलब दिस इज नॉट समथिंग की मी माझ्या सर्व्हिसचे काही हे सांगते. म्हणजे आय एम स्पीकिंग व्हेरी मच इन फेवर ऑफ माय सर्व्हिस, बट दिस इज अ रियालिटी. बिकॉज आम्ही ॲज अन अकाउंटंट, ॲज अन ऑडिटर खूप प्रोफेशनल होऊन जातो आमच्या जॉबमध्ये. कारण डिफेन्समध्ये कसं असतं की ॲज अ टोल्ड यू की आम्ही ऑडिटर
अकाउंटंट आणि फायनान्शियल ॲडवायझर म्हणून जॉब करतो. तर तिकडे असं आहे की मिनिस्ट्रीजमध्ये आमच्या सर्व्हिसची डिमांड ह्याच्यासाठी जास्त आहे की आम्ही या तिन्ही सर्व्हिस देताना ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर, ऑडिटर अँड दिस अकाउंटंट, वी बिकम सो प्रोफेशनल इन आर सर्व्हिस. कारण आम्ही एकच जॉब करत असतो. यू अंडरस्टँड दॅट? म्हणजे जेव्हा आपण एकच हे करत असतो, फोकस करत असतो एकाच ह्याच्यावर, यू बिकम प्रोफेशनल इन दॅट थिंग. एक्सक्यूज मी. आणि प्रोफेशनल्सची खूप रिक्वायरमेंट आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. तर आमची डेप्युटेशन्सवर पोस्टिंग होतात ॲज अ टोल्ड यू ऑलरेडी, आणि फॉरेन पोस्टिंग्स पण होतात. अँड वी हॅव अ स्पेशल पोस्टिंग इन भूटान ऑल्सो. तिथे सुद्धा आमच्या ऑफिसर्सना बोलवलं जातं फॉर हँडलिंग सम बिग हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स किंवा वेरियस टाईप्स ऑफ प्रोजेक्ट्स. वी वर्क विथ द बॉर्डर रोड्स. बॉर्डर रोड्समध्ये आमची पोस्टिंग अफगाणिस्तानला सुद्धा झालेली आहे. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये सुद्धा होते आमची पोस्टिंग. बिकॉज यू मस्ट बी अवेअर, बॉर्डर रोड जे आहे ते अफगाणिस्तानमध्ये म्हणजे दे आर बिल्डिंग रोड्स इन अफगाणिस्तान. सो वी गो विथ देम. बॉर्डर रोड्स बरोबर आम्ही तिथे जातो आणि तिथे आमची पोस्टिंग असते. सो इट्स अ व्हेरी गुड अट्रॅक्टिव्ह सर्व्हिस. आणि दुसरं अट्रॅक्शन या सर्व्हिसचं असं आहे की वेन वी आर वर्किंग विथ देम, we can use their guest house, we get to use their vehicles, Army, Navy, Air Force, we get to visit the ships, submarines, जे सगळ्यांना भेटत नाही. एक IAS आणि IPS cannot go to submarine, but we can, because आमचं बॅकग्राऊंड तसं आहे. वी आर फ्रॉम द डिफेन्स सर्व्हिसेस. तर सबमरीनमध्ये सुद्धा जाऊन आले मी. म्हणजे नॉट अ व्हिजिट, बट आय जस्ट वेंट इनसाइड द सबमरीन. कशी असते ही मी पाहिलेली आहे. नंतर शिप्स, ऑब्व्हियसली नाव आहे मी नेव्ही. तर मी आता नेव्ही बरोबर आहे. ह्याच्या आधी मी आर्मी बरोबर काम करत होते. सो आय वॉट पोस्टेड आर्मीची. यू मस्ट बी अवेअर, दिस अगेन अ पार्ट ऑफ जनरल नॉलेज. आर्मीचे जे आपले कमांड्स आहेत, सो ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, ट्रेनिंग कमांड, सदर्न कमांड अँड ऑल दॅट. तर मी सदर्न कमांडला पोस्टेड होते. दॅट वॉज माय फर्स्ट पोस्टिंग इन 2018. आणि तिथे मग मी आर्मी बरोबर सदर्न कमांडचं ऑफिस आहे पुण्याला, आर्मीचं हेडक्वार्टर्स आहे. आणि आमचं ऑफिस वॉज जस्ट 5 मिनिट्स फ्रॉम देअर ऑफिस. बिकॉज त्यांना हवं असतं आर्मीला, वॉट एव्हर सर्व्हिसेस, डिफेन्स सर्व्हिसेस, दे वॉन्ट अस टू की आम्ही त्यांच्या क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये राहून काम करावं. कारण तिथे माझं काम असं होतं की आर्मीचं बेसिकली मी सांगते, जे मी ऑलरेडी हँडल केलेलं आहे 2 वर्ष, की आर्मी प्रोक्युअर करते. दे प्रोक्युअर टँक्स, दे प्रोक्युअर व्हेकल्स, दे प्रोक्युअर दिस वेपन्स. वेपन्स यू मस्ट बी नोईंग, डिफरंट टाईप्स ऑफ गन्स आणि बुलेट्स आणि जेवढं काय आहे ते. ओके. आणि देन दे प्रोक्युअर रेशन्स. तर आम्ही ते जे काय प्रोक्युअर करतात, म्हणजे परचेस करतात त्यांच्या सर्व्हिससाठी, तर त्याची जी बिल्स आहेत ते आमच्याकडे येतात. व्हॉट दे डू, ते प्रोक्युअर करतात बाहेरून आणि त्याची बिल्स आमच्याकडे आमच्या ऑफिसला पाठवतात. मग आम्ही ते बिल्स, आय सेड की आम्ही ऑडिटर आहोत, तर वी ऑडिट दॅट बिल्स. आम्ही चेक करतो की प्रोक्युरमेंट जे झाले ते बरोबर ॲज पर द रूल्स झालेली आहे की नाही. ओके. आणि मग जर ते झालेलं असेल, देन वी पास द बिल. इट मीन्स सेन्स आम्ही बजेट होल्डर आहोत त्यांचे. ओके. फॉर आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स. तर आमच्या सिग्नेचर शिवाय एक सुद्धा त्यांचं बिल पास होत नाही. सो ॲज अन IDS ऑफिसर माझ्याकडे बेसिकली 1 करोड अँड अबव, आणि मग दॅट कॅन बी एनिथिंग. म्हणजे मी 300-5,000 करोडची सुद्धा बिल पास करू शकते. बिकॉज माझी पॉवर तेवढी आहे टू पास ऑल द बिल्स अबव 1 करोड. त्याच्या खाली जेवढे पण बिल्स येतील ते आमचे ज्युनियर स्टाफ जे असतात, त्यांना आम्ही सिनियर अकाउंट ऑफिसर किंवा असिस्टंट अकाउंट ऑफिसर बोलतो, त्यांच्या पॉवरमध्ये येतात. मग ते पास करतील ते बिल्स. तर आय हॅव पास्ड बिल्स ऑलमोस्ट ऑफ म्हणजे 15 to 17 करोडचे. एक 15 to 70 करोडचा बिल मी पास केलेला आहे माझ्या सहीने. सो इट इज सच अ रेस्पॉन्सिबल जॉब की म्हणजे जोपर्यंत मी सही करणार नाही ते बिल पास होणार नाही. तो खूपच रेस्पॉन्सिबल जॉब आहे. खूप म्हणजे थरोली स्क्रुटनाइज ऑडिट करावं लागतं बिल बिफोर यू पास इट. बिकॉज इफ इट इज माय सिग्नेचर देन यू आर रेस्पॉन्सिबल फॉर दॅट, पासिंग दॅट बिल. ओके. तर असा जॉब मी केलेला आहे. आय वॉज हँडलिंग द स्टोर सेक्शन. ॲज अ सेड, स्टोर सेक्शनमध्ये तेच आहे. दे बाय ऑल द वेट राशन, ड्राय राशन, व्हेकल्स अँड ऑल दॅट. आणि मग ते आहे तिथे. आणि
दिस इज द अट्रॅक्शन ऑफ माय सर्व्हिस अँड वेल वर्किंग विथ देम द बेस्ट थिंग इज की ते तुम्हाला खूप फेवर करतात. यु नो वाय दे कीप देअर फायनान्स ऑफिसर्स व्हेरी हॅपी. तर ते तुम्हाला टँक राईडसाठी घेऊन जातील किंवा ते तुम्हाला जे डिफरंट इस्टॅब्लिशमेंट्स आहेत तिथे कोणालाच एंट्री भेटत नाही. यू गेट एक्सेस टू दॅट. तुम्ही बॉर्डर पाहू शकता. म्हणजे राजस्थानला जाऊन ते आम्हाला बॉर्डर पण नेतात. अरुणाचलला जाऊन ते आम्हाला तिकडे बॉर्डर पण नेतात. चायनीज ते तिकडची आर्मी आहे ते आम्हाला म्हणजे वेव ऑफ वगैरे केले. सो दिस व्हेरी ब्युटिफुल सर्व्हिस. आणि बेस्ट पार्ट इज ट्रेनिंग. आय मस्ट से कोणतेही सर्व्हिस जॉईन करण्याच्या आधीचे बेस्ट पार्ट असतो त्या ट्रेनिंग असतो. तर आमच्या ट्रेनिंगच्या टायमाला बिकॉज वी आर वर्किंग विथ अ डिफरंट सर्व्हिसेस, तर त्याच्यामुळे असं होतं की आम्ही भारत दर्शन म्हणून एक कॉन्सेप्ट असतो UPSCच्या ट्रेनिंगमध्ये. तर आमचे 2 वेळा भारत दर्शन झाले आणि वी आर सो लकी की आम्ही भारत दर्शनमध्ये लेह, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, देन अंडमान निकोबार्स. कारण का इथे गेलो? बिकॉज इथे डिफेन्स स्टॅब्लिशमेंट्स आहेत. लेहला आपले हे आहेत, सॉरी व्हॉट यू कॅन से, सियाचीनमध्ये आपले आर्मीचे जवान्स आणि ऑफिसर्स दे आर पोस्टेड द्या. तर सियाचीनला जाण्याचा सुद्धा चान्स आम्हाला भेटतो. सो इट्स अ व्हेरी गुड सर्व्हिस. नंतर पोर्ट ब्लेअरला आपलं बेसिकली ट्राय कमांड आहे. पोर्ट ब्लेअरला ट्राय कमांड इन द सेन्स आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ऑल 3 आर स्टॅब्लिश ॲट पोर्ट ब्लेअर. तर तिकडे सुद्धा आम्ही गेलो. तिकडे गेलो, त्यांच्या शिप्समध्ये आम्ही ट्रॅव्हल केलं. त्यांनी आम्हाला फिरवलं शिप्समध्ये वगैरे ऑल दॅट. अरुणाचलला गेलो. अरुणाचलला सुद्धा ते आम्हाला बॉर्डरला घेऊन गेले, चायनीज बॉर्डरला. तिथे आम्ही ते चायनीज जे हे होते आर्मीचे लोक, चायनीज व्हॉट यू कॅन से रिपब्लिक आर्मीचे जे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही म्हणजे जस्ट लांबून हे केलं, हाय वगैरे केलं त्यांना. वी वेंट टू मणिपूर. मणिपूरमध्ये सुद्धा एक्सक्यूज मी आपले आर्मीचे युनिट्स आहेत तिकडे. आणि मणिपूर इज बेसिकली व्हेरी सेन्सिटिव्ह यू कॅन से स्टेट. कारण तिथे बऱ्याचदा आर्मीवर अटॅक्स झालेले आहेत. तर वी वर क्वाईट लकी की तिकडे जाऊन आम्ही म्हणजे आम्ही एरिया कव्हर केला. इन द सेन्स वी वेंट विथ द आर्मी. त्यांनी आम्हाला ते बुलेट प्रूफ जॅकेट्स घातले, ते AK-47 वगैरे आमच्या हातात आम्ही पकडले. अँड इनफॅक्ट आम्ही तिथं फायरिंग सुद्धा केली, नॉट बाय AK-47 बट बाय द स्मॉल आर्म्स. जे छोटे छोटे हे असतात आपले SLR अँड ऑल दॅट, ते आम्ही फायर सुद्धा केली तिथे. सो इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. म्हणजे इतका एक्सपोजर भेटला मला सर्व्हिसेसचा. तर म्हणजे खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि यू डोंट डील विथ द नॉर्मल पब्लिक. क्लायंट खूपच शिकलेला आहे, हायली एज्युकेटेड आहे, हायली डिसिप्लिन्ड आहे. आणि विमेन ऑफिसर्सना आय मस्ट से की त्यांच्याबरोबर राहून ते प्रोटेक्ट यू अलॉट. म्हणजे आर्मीमध्ये हा डिसिप्लिन आहे की लेडीज फर्स्ट. तर काही असेल, म्हणजे जेवायचं असेल किंवा शिपमध्ये एंटर करायचं असेल, एक्सक्यूज मी, देन दे गिव्ह प्रेफरन्स टू वुमेन ऑफिसर्स. तर असं माझा एक्सपिरियन्स झाला तिकडचा की जेव्हा मी इथे नेव्हीमध्ये आले आणि कोस्ट गार्डला भेटायला गेले, तर कोस्ट गार्डने मला त्यांच्या शिपवर नेलं. सागर प्रहरी नावाची त्यांची एक कोस्ट गार्डची शिप आहे. तर त्याच्यावर आम्हाला जायचं होतं. तर त्यांनी सगळ्यात आधी मला तिथे एंट्री दिली बिकॉज आय एम अ विमेन. तर आय वॉज अ फर्स्ट टू स्टेप ऑन दॅट शिप. सो इट वॉज सच म्हणजे बोलतात ना, खूप रिस्पेक्ट आहे, खूप सर्व्हिसमध्ये रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे मग असं झालं की मी आय सेड की मी ऑलरेडी प्रिपरेशन करत होते. पण मग नंतर मी डिसाईड केलं की इतकं सर्व्हिस अट्रॅक्शन, म्हणजे इतकं काही बघितलं, एवढं काही ऐकलं, तर मग असं वाटलं यार नाही, दिस सर्व्हिस इज व्हेरी गुड. वी शुड स्टे बॅक हिअर. कारण बिंग अ विमेन ऑफिसर सुद्धा मला असं वाटलं की इतका चांगला क्लायंट आहे, इतका डिसिप्लिन आहे, इतका रिस्पेक्ट देतो आपल्याला. सो वाय शुड म्हणजे IAS IPS मला एवढं IFS एवढं मला क्रेज नाही वाटलं मग त्या टायमाला. माझे अटेम्प्ट असताना सुद्धा मी विचार केला, एक अटेम्प्ट दिला फक्त, त्याच्यानंतर सुद्धा अटेम्प्ट होते, आय ड्रॉप. मी विचार केला की नाही, आता नाही द्यायचं. दिस सर्व्हिस इज व्हेरी गुड. अँड अनदर व्हेरी गुड अट्रॅक्शन ऑफ दिस माय सर्व्हिस इज की माझ्या सर्व्हिसमध्ये बेसिकली कॅडर आहे. आय मस्ट से दॅट कॅडर इन द सेन्स बेस्ड की किती ऑफिसेस आहेत त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये. सो आय एम क्वाईट लकी की महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम ऑफिसेस आहेत माझ्या सर्व्हिसमधले. आय कॅन गेट पोस्टेड इन पुणे, नागपूर, मुंबई,
नेव्ही. व्हेन आय कम टू मुंबई आय वर्क विथ नेव्ही. जेव्हा मी पुणे, नागपूर आणि इथे जाते, अहमदनगरला पण आमची पोस्टिंग आहे. तिथे वी वर्क विथ आर्मी. ओके. नंतर एअरफोर्स बरोबर सुद्धा काम करायला भेटतं आम्हाला. तर दिस इज अट्रॅक्शन. सो जेव्हा मला कळलं की महाराष्ट्रात एवढ्या साऱ्या पोस्टिंग्स आहेत, देन व्हाय शुड आय गो फॉर ऑल इंडिया सर्व्हिस अँड ऑल दॅट. बिकॉज फॅमिली बरोबर, एट द एंड ऑफ द डे फॅमिली इज इम्पॉर्टंट. सो विमेनसाठी, ॲज आय सेड अर्लियर, जेंडर वाईज आहे माझी सर्व्हिस. की जर महाराष्ट्रामध्ये आपण सिलेक्ट झालो तर मेक शुअर की तुमचं करिअर तुम्ही इथूनच स्टार्ट करणार आणि इथूनच तुम्ही रिटायर होणार. सो दॅट इज द बेस्ट पार्ट. अँड आणखी स्ट्रगल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, खूप स्ट्रगल केलंय. अँड माय सर्व्हिस इज व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी सॅटिस्फाईड विथ माय सर्व्हिस. ओके. एनिथिंग एल्स, सर? No, that is a wonderful journey you have explained. Yeah, thank you, Means sir. your own struggle, and then about the preparation and about the service also. Yes, sir. So opportunities just म्हणजे या सर्व्हिसेस बद्दल बऱ्याचशा लोकांना, विद्यार्थ्यांना माहिती नसतं. Yes, sir. आहे की नाही. म्हणजे आम्ही सुद्धा ज्यावेळेस आता सेमिनार्सच्या माध्यमातून सांगतो, सो स्टुडंट्सला सगळ्या सर्व्हिसेस मी सांगत असतो, ज्या 24 सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल मी नॉलेज देत असतो. हो, सर. आणि आपल्या इथे पण असंच आहे की IAS, IPS किंवा फार फार झालं तर IRS किंवा फॉरेन सर्व्हिसेस, एवढ्याच थोड्याशा गोष्टी माहिती असतात. हो, सर. धन्यवाद. खूप खूप Thank you, sir. भरपूर छान माहिती Thank you. दिलेली आहे. आणि मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, जे इथे तुम्ही आहात आता एक 60 अँड अबाव, सो आपण बघितलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय आता मगापासनं मॅडम सांगत आहेत, त्यांनी स्ट्रगल सांगितला. इनफॅक्ट शी बिलॉंग्स टू अ व्हेरी गुड फॅमिली. पण तरी सुद्धा त्यांनी जॉब केले, प्रिपरेशन केली. परत पण जिथे वाटलं तिथे त्या ठिकाणी त्यांनी जॉब सोडला. जॉब याच्यासाठी सोडला कारण तो जॉब सोडणं त्यांना आवश्यक वाटलं, कारण तो कुठेतरी एक हर्डल येत होता. आणि जे फायनल डेस्टिनेशन असतं तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी छोट्या मोठ्या सर्व्हिसेस सुद्धा सोडल्या. आणि हे बाकी भारत दर्शन आणि UPSC इंटरव्ह्यूचा अनुभव, त्याच्यानंतर कुठे कुठे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज या सर्व्हिसेसच्या माध्यमातून मिळतात, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. सो मी संबोधीच्या वतीने धन्यवाद देतो. आता तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मॅडमला विचारा. म्हणजे इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही काही क्वेश्चन्स असतील तर मॅडमला विचारू शकता सगळ्यांनी. एनी क्वेश्चन. तुम्ही तुमचं माईक आता हे करू शकता आणि तुम्ही विचारू शकता. Yes, रिलेव्हंट क्वेश्चन yes. विचारा. हा. येस, येस. इंट्रोडक्शन द्या, थोडंसं इंट्रोडक्शन द्या तुमचं, आणि यू कॅन आस्क द क्वेश्चन. okay, ma'am. My name is Prajwal Sudhir Salve. Okay. First of all, thank you for giving such a motivational speech. My question to you was that in this phase, you had such failures in this phase. So, what was your motivation to do? ओके. थँक्यू. नाईस क्वेश्चन. कारण ॲज यू आर ऑलरेडी अवेअर, खूप डिफिकल्ट आहे, कॉम्पिटिशन भरपूर आहे, आणि इट्स नॉट इझी टू गेट सिलेक्टेड. म्हणजे यू नो ऑलरेडी एव्हरी इयर लॅक्स ऑफ कॅन्डिडेट्स अपियर इन दिस, म्हणजे दे अप्लाय बेसिकली इन द सर्व्हिसेस. आणि कारण जेव्हा मी स्वतः क्लिअर केली त्या टायमाला 7 लाख पीपल हॅड, म्हणजे त्यांनी फॉर्म्स भरलेले होते. देन फ्यू लॅक्स हॅव अपियर्ड फॉर द प्रिलिम्स अँड ऑल दॅट. सो इट्स क्वाईट अ स्ट्रगल. आणि जेव्हा मी दिल्लीला गेली तेव्हा मी सुद्धा क्लासमध्ये जायचे ना, यूज टू सी 200-300 कॅन्डिडेट्स ॲट अ टाइम. तर मी नर्वस होऊन जायची की गॉड, एवढ्या म्हणजे 300 पीपलमध्ये माझं सिलेक्शन होईल का. सो मी नर्वस होऊन जायची. पण थिंग इज दॅट तुम्हाला यू हॅव टू बी सेल्फ मोटिवेटेड. कारण ते म्हटलं ना, अतदीप भाव, that is the thing that you have to keep in your heart at all the time, and especially in your mind. Don't keep, म्हणजे मी बोलेन हार्ट पेक्षा माइंड वर जास्त फोकस करा, and be practical in your life, आणि take risk in your life, take decisions in your life. That is very important. कारण तुम्ही आणि स्टँड घ्यायला शिका लाईफ मध्ये. तुम्ही ते जे नाही केलं, मी खूप मोठी रिस्क घेतली. आय हॅड अ व्हेरी गुड जॉब इन माय हँड्स. आय टोल्ड यू, IB आणि कॅनरा बँक दोन्ही जॉब्स माझ्या हातात होते, तरी मी ते सोडले. आणि आय वॉज व्हेरी लकी की माझ्या पेरेंट्सनी मला सपोर्ट केलं. तर आणि त्यांना माहिती होतं, त्यांनी माझी स्ट्रगल बघितली होती, म्हणून त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि मग ते असं आहे की
when you are self motivated, you don't require any other motivation from outside. But still सरांना सुद्धा माहिती आहे माझे मोटिवेशन जे आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. मी त्यांना खूप खूप मानते, कारण त्यांचं स्ट्रगल मी वाचलेलं आहे. आय हॅव रेड हिज बायोग्राफी. खूप त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे. नंतर माझी स्वतः आई वडील, त्यांना मी लहानपणी पाहिले. म्हणजे आता मी ज्या पोझिशनवर आहे किंवा माझी वडील ज्या पोझिशनवर आहेत, दॅट इज नॉट ऑल ऑफ सडन. आम्ही सुद्धा म्हणजे खूप माझ्या आई वडिलांनी खूप म्हणजे गरिबीतूनच ते वरती आलेले आहेत. सो दॅट वॉज ऑल मोटिवेशन फॉर मी. माझे आई वडील सुद्धा. आणि ॲट लास्ट आय सेड, जरी आई वडील किती बोलले, बाहेरचे लोक किती बोलले, यु नो, सेल्फ मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आई वडील नेहमी तुम्हाला सपोर्ट करत राहतील. दे विल नेव्हर से एनिथिंग निगेटिव्ह अबाउट यू. पण जी बाहेरची इतर लोक असतात, आपले रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स, कधीच तुम्हाला डिमोटिवेट नाही करणार. पण I don't know, this is my experience ki they never demotivated me, because during this time I didn't make many friends. कारण मला माहिती होतं जर मी फ्रेंडशिप मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली तर माझं जे फोकस आहे ते डायव्हर्ट होऊन जाईल, डिल्यूट होऊन जाईल. म्हणून मी फ्रेंड्स सुद्धा एकदम लिमिटेड फ्रेंड्स ठेवले, ज्यांच्याकडून मला आय कॅन टेक समथिंग गुड फ्रॉम देम. तर असेच फ्रेंड्स बनवले. आणि जर सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, तो आय वॉज नॉट मच इन्व्हॉल्व, सोशल नव्हते मी जास्त. आणि आता सुद्धा नाहीये. इनफॅक्ट डिफेन्समध्ये एवढ्या पार्टीज होतात, पण मी जात नाही त्यांच्यामध्ये जास्त. तर म्हणजे कसं असतं, लाईफमध्ये फोकस असणं खूप महत्वाचं आहे. लिमिटेड फ्रेंड्स ठेवा, त्यांच्याशी फ्रेंडशिप करा ज्यांच्याकडून यू कॅन गेट समथिंग गुड. बिकॉज यु नो, वेन यू गेट समथिंग गुड, यू गिव्ह बॅक समथिंग गुड टू देम. तर ते करा तुम्ही. ओके, बी सेल्फ मोटिवेटेड. बरेच लोक मला त्या टायमाला बोलले, हाऊ मच टाइम, किती वेळ लागणार स्वाती, आणखी किती वर्ष. दे कीप सेइंग ऑल दॅट थिंग्स, बट यू नो, just ignore them. कारण that is their innocence. ते लोक इनोसेंट आहेत की किंवा त्या लोकांना अनअवेअरनेस आहे. दे डोंट नो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स खूप सोपं नाहीये. क्लरिकल एक्झाम देण्यासारखं, आय एम सॉरी टू से, आय एम नॉट कम्पेअरिंग, क्लरिकल एक्झाम सुद्धा खूप डिफिकल्ट आहेत. पण एनी एक्झाम इन लाईफ इज नॉट इझी. ओके, सो कीप मोटिवेटिंग. पीपल विल कीप टेलिंग यू की किती वर्ष अरे कधी करणार, लग्न कधी होणार, आणि ऑल दॅट थिंग्स. बट आता दीप भाव, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. yes. So keep self motivating yourself and be positive in your life. Okay. Yes. Great. Thank you. Great. Anything else? हा, आणखी कोणाचे प्रश्न आहेत? सर, कोणीतरी चार्ट मध्ये मला काहीतरी पाठवलेलं आहे. आय एम नॉट एबल टू सी द चार्ट. म्हणजे नाही, तिने अप्रिशिएशन, निहारिका आहे आमची स्टुडंट. ओके. तिने शी अप्रिशिएटेड, थँकफुल टू यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स, व्हेरी इन्स्पायरिंग जर्नी मॅडम, असं लिहिलेलं आहे तिने. ओके, रुचिताचा एक प्रश्न आहे. आफ्टर टेकिंग सोशियोलॉजी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट, विच बुक्स यू प्रिफर टू कम्प्लीट द होल सिलेबस? रुचिता, इफ युअर इन मुंबई, आता मी मुंबईलाच आहे. तुम्हाला पर्सनली पण भेटू शकते सरांच्या थ्रू. आणि जर सरांनी मला इन्व्हाइट केलं तर मी तिथे क्लासेसमध्ये सुद्धा येईन. आणि करंट आता सांगून, यु नो, इट विल नॉट मेक मच व्हॉट यू कॅन से इम्पॅक्ट. तुला जास्त कळणार सुद्धा नाही. बट बेसिकली स्टार्ट विथ NCERTs, दॅट इज द्या. आता मी तुला एवढं सांगेन की NCERT सोबत स्टार्ट कर, बिकॉज NCERT इज व्हेरी बेसिक and you will learn a lot from, म्हणजे at least basics clear होऊन जातील. And otherwise, if you want anything, सरांच्या through I can meet you in the classes personally. Let's have an interaction. I can guide you there. ठीक आहे? Yes, sure. Thank you. Yeah. And this is the now this platform is there. Okay. अच्छा, रिम्पालचा प्रश्न आहे, व्हॉट वेअर द क्वेश्चन्स आस्क्ड टू यू इन द इंटरव्ह्यू? रिम्पालचा क्वेश्चन आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. इंटरव्ह्यू झाला माझा 2016. ओके, आय रिमेंबर त्यांनी मला, ॲज अ सेड यू, सोशियोलॉजी हा विषय होता. तर सोशियोलॉजीवर काही प्रश्न विचारले, ॲज अन ऑप्शनमध्ये प्रश्न विचारतात. GS वर प्रश्न विचारले. अँड बिकॉज आय बिलॉंग टू मुंबई, तर त्यांनी मुंबईवर मला प्रश्न विचारले. बेसिकली द इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम ऑफ मुंबई, त्याच्यावर त्यांनी मला प्रश्न विचारले. आणि त्याच्यामध्ये ते स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम, इफ युअर मस्ट बी अवेअर ऑफ दॅट, त्यावर एक प्रश्न होता. मला जे आठवते मी तुम्हाला सांगते. आणि then they ask some questions which are very, म्हणजे जनरल क्वेश्चन्स. जसं लास्ट क्वेश्चन आय रिमेंबर they asked me की which form of communication is most common in our day to day life, whether verbal or non verbal. तर म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स ते तुम्हाला विचारतात. सो यू हॅव टू बी होलिस्टिक अप्रोच पाहिजे. मी म्हटलं ना, they can ask you question from any
subject, because they know you have studied optional, you have studied GS. So there is no excuse की मला psychology माहित नाही पाहिजे, म्हणजे I need not have knowledge about psychology कारण माझा तो option नाही. It is not like that. Okay, it's an holistic preparation, so you need to have a holistic काय ते बोलतात approach when you're preparing. Okay. Anything else? Thank you, ma'am. Thank you so Yeah, much. thank you. Welcome. One question. Yeah. I like yes, Katare. Anuja, yeah. How much time they Answering give in us? interview. अनुजाचा प्रश्न आहे की It's किती वेळ very- देतात answering in interview? नाही देत. वेळ नाही देत. Instantly question येतो, immediately you have to answer. Okay, that is the best approach. But तुम्हाला जर हवं असेल तर you can ask them की ma'am, can I think? Take a permission from them, because you know they keep waiting, they keep staring at you. की आता answer येईल, आता answer येईल. So instead making them wait, तुम्ही immediately त्यांना सांगा मॅम कॅन आय टेक अ मिनिट, कॅन आय टेक अ सेकंड, समथिंग लाईक दॅट. असं तुम्ही त्यांना विचारा. ओके, दे नेव्हर से नो, बिकॉज इवन दे अंडरस्टँड की आपण खूप ट्रेमेंडस मेंटल प्रेशर मध्ये आहोत. सो दे ऑलवेज कोऑपरेट विथ अस. ओके, सो डू दॅट. बट इफ यू गिव्ह आन्सर इन्स्टंटली, दॅट विल डेफिनेटली हेल्प. नॉट एन इश्यू. Thank you, ma'am, so much. Okay, I think many of the students they have asked question. I appeal all of you to start your videos so that madam also can see how many girl students are there here in this session. So See, please, this is not a gender bias no, lecture, but this is like म्हणजे नाही, being a नाही, women, म्हणजे मला असं वाटतं की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये विमेन ऑफिसर्स आल्या पाहिजेत. कारण आय मस्ट टेल, माझ्या बॅच साईज मध्ये आय एम द ओनली विमेन ऑफिसर नाऊ. बाकी सगळे मेल ऑफिसर्स आहेत. तर विमेन आर ऑलवेज वेलकम, अँड इट्स अ बेस्ट सर्व्हिस टू शो युअर, टू गेट फायनान्शियली इंडिपेंडेंट एज वेल एज टू शो युअर पॉवर. म्हणजे पॉवर इन द सेन्स की टू गेट पॉवर बाय रेस्पेक्ट अँड बाय युअर वर्क. दॅट वे आय एम सेइंग. म्हणजे असं नाही की कॉमन पब्लिकला आपली पॉवर दाखवायची. नो, वी आर नॉट सिटिंग हिअर टू शो आवर पॉवर टू द कॉमन पब्लिक. ओके, and in fact in my case I must not show my power to the army, to the defense services, because they are working for the security of the nation. मला तिथे पॉवर दाखवायची नाहीये, but my knowledge become my power. So that is what you can show to them, की how competent a woman can be. Okay, आणि we are quite lucky now की आपल्या सोसायटीमध्ये आता जो जेंडर बायस आहे तो आता कमी होत चाललाय, because as many women officers are entering the services. So I request all of you, मी इथे आहे सरांच्या थ्रू, whenever you want, you can get in touch with me. Okay, yes, thank you thank you sir. thanks a lot. मला वाटतं कावळा हा खारघरचा ओरडतोय का मगापासून? तो त्याला सुद्धा he wants to know something, maybe female yes असेल. yes yes तो She also काहीतरी wants to know something. काय सारखा विचारतोय मगापासून त्याच्या प्रश्नाचं. म्हणजे तो यांना अपील करतोय की बाबा तुम्ही सुद्धा प्रशासनामध्ये या Yes, मोठ्या yes. पोझिशन्सला Definitely. स्पेसिफिकली या करतोय तो. Definitely. Anyway, so thank you very much, Swati madam. And now I Sir, yes, sir. Yes, sir. Just before that, sir, thank you. Thanks a lot for bringing me on this platform. आणि म्हणजे I could share my experiences, and I want की म्हणजे future मध्ये सुद्धा I would love to have such interactions with all the candidates who are preparing. Yes. ज्यांना इंटरेस्ट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये. कारण मुंबई इज सच अ सिटी जिथं सरांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल, माझा एक्सपिरियन्स मी सांगितलं, गायडन्स इज व्हेरी लेस रिगार्डिंग UPSC MPS. सो वी आर क्वाईट लकी की सर आहेत आणि सरांनी हा मिशन चालवला आहे, अँड आय एम व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड विथ दॅट मिशन. थँक्यू सर फॉर ब्रिंगिंग मी हिअर. my pleasure. And मी आता डॉक्टर आमच्या काय नाव, वर्षा, येस, डॉक्टर वर्षा चौरे. डॉक्टर वर्षा, शी इज having her clinic in, I think, Kharghar and this area. And she also started preparation quite somehow late, but she is very confident about her motives and her ambition. So Varsha, तू या संबोधी करिअर अकॅडमी मध्ये रिसेंटली वर्षाने जॉईन केलेलं आहे UPSCच्या प्रिपरेशन साठी. तर या सेशनचं वोट ऑफ थँक्स जे आहे तर वर्षा करेल.
वर्षा, ओव्हर टू यू. Thank you, sir, for giving this opportunity. First of all, मॅडम आपले खूप खूप आभार, कारण आपण आपली जी जर्नी सांगितली आणि त्याच्यातून शिकायला हे मिळालं की व्हॉट एव्हर इट इज, नेव्हर लिव्ह युअर ट्राईज. म्हणजे बोलतात ना की आयदर डू ऑर डाय, देयर इज नो बट प्रयत्न करत करतच आपण आपल्याला हवं ते अचीव्ह करू शकतो. हे आम्हाला शिकायला मिळालं आपल्या आजच्या स्पीच मधून. आणि मॅम ही खूप कौतुकाची किंवा आश्चर्याची बाब आहे आमच्यासाठी की आपण हातामध्ये जॉब असताना पण तुम्ही तुमचं गोल मिस नाही होऊ दिलं की नाही व्हॉट एव्हर इट इज आय वॉन्ट टू अचीव्ह, आणि ते तुम्ही क्रॅश केलं. त्याबद्दल तुमचं अभिनंदनही आणि संबोधीच्या वतीने आभारही. दुसरी गोष्ट मला सांगायला आवडेल की संबोधी करिअर अकॅडमी किंवा संबोधी IAS अकॅडमी एक आपली अशी अकॅडमी आहे की जी फक्त काय बोलतो आपण सिलेबस किंवा बुकिंग टीचिंग न होता इथे आपल्याला सर्व प्रकारचं नॉलेज मिळतं. आणि एक प्रकारे समाजामध्ये जे आपण पाहतोय किंवा जे आपल्याला काही रिफॉर्मेशन हवे असतात, तर त्या रिफॉर्मेशन साठी पूरक असणारा जो क्लास असतो तो मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी असतो. बिकॉज जर आपण कुठलंही काम करायला गेलं तर सामान्य माणसं हेच बघतात किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची कामं होत नाहीत. तर तेव्हा कुठेतरी गरज असते की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अप्रोचच बदलला पाहिजे, आणि ते काम संबोधीमधून खूप चांगल्या प्रकारे होत आहे. तर जे माझे फेलो कलिग्स आहेत, सहकारी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत, सगळ्यांना माझं आवाहन असेल की संबोधीमधून तयार होणारे अधिकारी हे केवळ अधिकारी न राहता ते एफिशियंट ऑफिसर असतात. कारण त्यांची पेबॅक टू सोसायटी ही जी थिंकिंग असते ती खूप स्ट्रॉंग असते. आणि त्याचंच एक्झाम्पल म्हणून आपण पाहतो की स्वाती मॅम आज आपल्यासोबत त्यांचा एक्सपिरियन्सही शेअर करत आहेत आणि त्यांचं जॉब प्रोफाईलही शेअर करत आहेत. बिकॉज बऱ्याच वेळा पाहतो आपण की वन एनी ऑफिसर इज हिअर, काही लोकांचं असं असतं ऍटिट्यूड की गरज नाहीये कोणाशी इंटरॅक्ट करण्याची किंवा कोणाला काही सांगण्याची. आय एम व्हेरी हॅपी इन माय जॉब प्रोफाईल, आय एम व्हेरी हॅपी विथ माय लक्झरियस लाईफ. पण कुठेतरी समाजामध्ये येऊन त्याबद्दल माहिती देणं आणि समाजातील लोकांना त्यासाठी प्रोत्साहित करणं हेही गरजेचं असतं. जसं मॅमनी आज खास करून मुलींसाठी खूप मोठं प्रोत्साहन आणि ऑपॉर्च्युनिटी ओपन केली की गो फॉर दिस जॉब, यू कॅन गो फॉर दिस जॉब असतो, इट इज बेस्ट. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स सांगितलं तुमचं इंडिया टूरचा, खरंच तो खूप मनापासून आवडला. बिकॉज बऱ्याच वेळा असं होतं की आपण तिथं असते की चला बाबा आपल्याला इकडे जाऊन फिरायचे तिकडे, बट ते संधी मिळत नाही. आणि वेन यू गेट दॅट ऑपॉर्च्युनिटी विथ दॅट मच रिस्पेक्ट अँड ऑल द फॅसिलिटीज अँड एव्हरीथिंग, तर तो एक्सपिरियन्स नक्कीच वेगळा असतो. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे आहेत माझे, त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की आपण सोसायटीमध्ये रिफॉर्मेशन आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फक्त स्वतःची एक MPSC, UPSC किंवा क्लास 1, क्लास 2 अधिकारी सीट सिक्युअर न करण्यासाठी लिमिटेड न राहता सोशल रिफॉर्मेशन साठी पण आपल्या जॉब मधून खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. बिकॉज द सर्व्हिसेस विच वी आर चुजिंग आर व्हेरी इफिशियंट फॉर दॅट. तर माझं सगळ्यांसाठी अपील आहे की आपण संबोधी IAS अकॅडमी तर्फे जे प्रोग्राम चालवले जातात हे एक सामाजिक भान ठेवूनच प्रोग्राम राबवले जातात. जसे की आपला 26 नोव्हेंबर पासून 10 दिवस घेतलेला संविधान जागृती अभियान असेल किंवा आता राष्ट्रमातांच्या जयंतीनिमित्त घेतलेला प्रोग्राम असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रोग्रामला चालना देऊन आपण समाज घटकांना यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. आणि आपण संबोधीचे विद्यार्थी, आपण फक्त संबोधीचे आपणच विद्यार्थी म्हणून न राहता आपण संबोधीचं एक प्रकारे व्हिजिटिंग कार्ड पण बनलं पाहिजे. बिकॉज until and unless we are sharing the things with the society, people will not get aware. कारण आपल्याला माहितीये, जसं मॅडमने आज सांगितलं, मॅडमच्या सर्व्हिस बद्दल आपल्याला आयडियाच नव्हती. सरांनी सांगितलं त्याच्यातून आपल्याला माहिती मिळाली. बट व्हॉट अबाउट अदर? पाठीमागे एक लेक्चर झालं डॉक्टर हेमंत तिरपुडे सरांचं, त्यांची जी पोस्ट EPFO मध्ये डेप्युटी सेमिस्टर ऑफिसर आहेत ते, तर त्याबद्दल आपल्याला माहितीच नसते. तर असं संबोधी IAS अकॅडमी मधून आपल्याला खूप सारं वेगवेगळ्या याच्यासाठी एक्सपोजर मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळतं, त्यांच्या संघर्षातून मोटिवेशन मिळतं आणि ते जॉब एक्सपोजर मिळतं. तर
मॅडम आज तुम्ही आपला खूप वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप आभार. आणि संबोधीच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते आणि परत एकदा सर्वांना अपील करते की आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे मिशन IAS पोहोचवलं पाहिजे. आणि बोरकर सर, थँक यू सो मच फॉर गिव्हिंग द अपॉर्च्युनिटी. थँक यू येस. ऑल. माय प्लेजर. तुझं व्होट ऑफ थँक्स हे तुझ्या इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. ओके. सो वन्स अगेन थँक यू व्हेरी मच स्वाती मॅडम आणि ऑल पार्टिसिपेंट्स. आताचं जे सेशन आहे आपलं हे आपण इथेच थांबवतोय. म्हणजे थांबवतोय इन द सेन्स आपण नेक्स्ट सेशन जे आहे तर ते आपण आता चालू करतोय. खूप चांगलं मोटिवेशन, एक्सपिरियन्स आणि एक काय संघर्षातून कसं कंटिन्युटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कंटिन्युटी मधून तुम्ही कसं एका मोठ्या पदावरती जाता हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि छोट्या मोठ्या लेवलला सॅटिस्फाय न होता जोपर्यंत आपल्याला एज आहे, जोपर्यंत आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, तोपर्यंत बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिसेस मध्ये कसं तुम्ही गेलं पाहिजे हे तुम्ही स्वाती मॅडमच्या एक्सपिरियन्स वरून आता बघितलेलं आहे. दुसरे जे गेस्ट स्पीकर आहेत ते आपले लवकरच उपस्थित होत आहेत. त्याच्यामुळे आपण हे सेशन या ठिकाणी आपण एंड करतोय आणि दुसऱ्या सेशनची आपण आता सुरुवात करतोय.